धन्यवाद धन्यवाद. हिंदू जागृती न्यास आणि घंटाळे मंदिर संस्थान आयोजित चातुर्मास यज्ञ हा आपण गेल्या वर्षापासून सुरू केलेला उपक्रम आहे. बरेच जण जे आहेत ते बरेच जण इकडे दुसऱ्या वर्षी आलेले, काही जण नवखे आलेले आहेत. तर सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटेल, सरांचं पथक कसं सुरू झालं, शंखनाद आणि त्याची उत्पत्ती याच्याबद्दल ते मार्गदर्शन करतीलच. पण हा चातुर्मासाचा उपक्रम हा आपण सुरू करण्यामागचं कारण एकच आहे की धर्म रक्षते रक्षिता, आपला धर्म जर का आपण टिकवला तरच धर्म आपल्याला टिकवेल. या उक्तीनुसार आपल्या परंपरा, आपल्या रूढी ज्या कालबाह्य होत झालेल्या आहेत. चातुर्मास म्हणजे 4 महिने, हेही ज्यांना माहिती नाही आणि मराठी माध्यमाने इंग्रजी माध्यमाने चातुर म्हणजे 4, मास म्हणजे महिना, हे खूपच झाले त्यांच्यासाठी. 27 नक्षत्र वगैरे म्हणजे पीएचडी वगैरे झाली. पण ती पीएचडी न होण्यासाठी मंदिराचा उपयोग हा फक्त देवळामध्ये आलं, देवाला नमस्कार केला, प्रसाद घेतला असं न होता हिंदू जागृती न्यास, हिंदू जागृतीचे 33 वर्षापूर्वी सुरू झालं. सर आपण हिंदू जागृती 33 वर्षापूर्वी सुरू झालं. त्याचं मुळातच प्रिय वाक्य असं आहे, काळाची गरज हिंदू जागृती, भक्तीतून घडूया शक्तीची निर्मिती. आणि ती शक्तीची निर्मिती जी आहे ती फक्त आध्यात्मिक नको आहे, तर ती आपल्याला आध्यात्मिकही हवे, राजकीय हवे आणि आर्थिकही हवे, सामाजिकही हवे, सांस्कृतिकही हवे. अशी या प्रिय वाक्यानुसार आपण गेले 33 वर्ष आपण अविरत काम करतोय. आणि जिथे 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 आपल्या धर्मावरती, आपल्या परंपरेवरती जिकडे जिकडे अत्याचार होतोय ते आपण गणपतीच्या दृकश्राव्य माध्यमातून, देखाव्यातनं आतापर्यंत कोणीही न घेतलेले विषय गेले 33 वर्ष आपण घेतले. मग ते राम मंदिर असेल, मग ते बाबरी मशीद असेल, मग तो अफजल खानाचा कोसळा जो बाहेर काढला तो असेल, मग तो लव जिहाद असेल, मग ते 370 असेल, किंवा गोवंश हत्याबंदी असेल, असे अनेक विषय, लाल महाराजांची कैफियत जी पुण्यामध्ये घडली असेल. पण असे अनेक विषय जे आहेत जे कोणीही आतापर्यंत ठाणे शहरात काय भारतात कोणी दाखवले, ते विषय जे आहेत ते आपल्या हिंदू जागृती मंडळाने दाखवले. आणि त्याची मिरवणूक जी आहे ती नुसती डीजे आणि भरपूर 100 ढोल पथका लावलेत अशी न करता या अर्थाने गणपतीचे गजर आणि देशभक्तीवर गीत गाण्याची परंपरा जी आहे ती या मंडळाने गेले 33 वर्ष जपली. त्याचीच फलश्रुती जी आहे ते घंटाळी मंदिर, ज्याला 225 वर्षाचा इतिहास आहे. ते घंटाळी मंदिर 4 वर्षापूर्वी हिंदू जागृती न्यासाकडे आलं. आणि हे गिरगावचे सौभावाडी म्हणून त्यांचे मूळ मंदिर. आणि ते मंदिर जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा त्यांची अट एकच होती की हे मंदिर अशा व्यक्तीला किंवा अशा संस्थेला द्यावं की ह्या मंदिराचा वापर वाणिज्य प्रकारे होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आपले उपक्रम जे आहेत त्या मंदिराचा ढाचा न पडता, कुठलीही इकडे नवीन इमारत उभी न राहता, जो मोठं देऊळ जे आहे ते छोटं करून न करता पूर्णपणे आपले संस्कार पुढच्या पिढीला समर्पित करता येतील म्हणून त्यांनी हिंदू जागृतीला निवडलं. आणि ह्याच देवळामध्ये आतापर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा नाही, तर 5 वेळा दासबोधाचं पारायण झालेलं आहे. याच देवळामध्ये आतापर्यंत रोज 7:30 वाजता उपासना होते. याच देवळामध्ये आपल्याला मुंज झाल्यावरती जी संध्या आहे ती संध्या मोफत शिकवली जाते. याच देवळामध्ये अन्नदान जे आहे, मागच्या वर्षामध्ये 26 लाख रुपये आपल्याला अन्नदानापोटी आले आणि 26 लाख रुपये आपण अन्नदानापोटी देऊ टाकले. संघामध्ये 1 रुपया आला तर आपण 100 रुपये आपण देतो, मंडळापेक्षा देवीच आपल्याला देते. मुद्दा असा आहे की या चातुर्मास सुरू करण्यामागचं उद्दिष्ट एकच, प्रत्येक धर्मामध्ये चातुर्मास असतो. सिंधी लोक जे आहेत ते सिंधी लोकांकडे चातुर्मास असतो, उत्तर भारतीय लोकांकडे चातुर्मास असतो, प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक धर्मामध्ये चातुर्मास असतो. आणि आपल्याकडची प्रथा जी आहे ती कुठेतरी लुप्त होत गेलेली होती. म्हणून आपल्या मराठी महिन्यापासून ते आपल्या मराठी महिन्याच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत जे सण येतात ते सण आपण इकडे साजरे करतो. आणि या चातुर्मासाच्या यज्ञामध्ये आज जे आपल्याकडे पथक आलेलं आहे त्या पथकाचं आवर्जून आणि आवर्जून मला स्वागत आणि अभिनंदन करावं असं वाटतं. कारण गेले 2 वर्ष आपण त्यांच्याशी संपर्कात होतो. नवनवीन उपक्रम, नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी हिंदू जागृतीचा हातखंडे तर आहेच. पण मला उद्या वेळ मिळेल नाही मिळेल वेळेअभावी आत्ताच सांगतोय. जेव्हा त्यांना सांगितलं की असं असं आपल्याला कार्यशाळा घ्यायची तेव्हा त्यांनी मला एक छानपैकी सुखद धोका दिला की जर काही तिकडे देवाचं अनुष्ठान असेल तर आणि तरच आम्ही तिकडे कार्यशाळा घेतो, नाही तर आम्ही कार्यशाळा घेत नाही. आम्ही तिकडे शंख वादन करायला जात नाही. आता जे लग्न आपण सर्व शोधत अंबारीचे लग्न त्याच्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं, पण तिकडे देवाचं वास्तव्य नव्हतं म्हणून त्यांनी ते निमंत्रण जे नाकारलं त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि याच भक्ताला राम जन्मभूमी, रामलल्ला, 500 वर्षाचा इतिहास वगैरे सगळ्यांना सर्वश्रुत आहे.
पण याच मंडळाला आपल्या महाराष्ट्रातनं जेव्हा रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा याच मंडळाला 121 जणांना बोलवलं आणि त्या 121 जणांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व सादर केलं. आणि इथे आल्यावर मांडर किती द्या, विजय किती द्या, हा हिंदूपर्यंत कुठलाही प्रश्न मनामध्ये नव्हता. पण ते 10 जण पुण्यावरून आले आणि पुण्यावरून आल्यावरती आजची आणि उद्याची कार्यशाळा जी आहे ती आपल्याकडनं घेणार आहे. या कार्यशाळेचा सगळ्यांनी लाभ घ्या. आपणाशी वेगळे ठरवले वक्तीप्रमाणे जे आपल्याकडे पाहिजे ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे. पूर्णपणे विविध कार्यक्रम ठेवतो. मी त्यांची 20 मिनिटं घेतलेली आहेत. त्याच्यामुळे मी 20 मिनिटं जास्त घेतली तरी चालतील, काही हरकत नाही. तर जास्त माझ्या वाणीला विराम देतो आणि आणखी मॅडमला विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करावा आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी. गंडाळी माता की जय. नमस्कार, जय श्रीराम. केशव संतनाथ पत्रातर्फे मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज इथे आम्हाला बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नितीन महाजन सरांचा जो परिचय अल्पशा मला करायला सांगितला हा खूपच कठीण आहे. कारण आम्हाला जे लाभलेले सर आहेत त्यांनी आता सांगितलं की राम जन्मभूमीचे आम्हाला जे दर्शन घेतलं त्यांची जी मेहनत होती त्याला कुठल्याच गोष्टीची त्यालाही आम्ही खूप साथ दिली आहे. वयाच्या 12व्या वर्षीपासून त्यांनी शंख वाजवून सुरू केलंय. म्हणजे तुम्ही विचार करू शकाल की आज जवळजवळ 25 ते 30 वर्ष ते अविरत शंख वाजवण्याचं ध्येय त्यांनी घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की भारतातलं एकमेव असं पथक आहे जे हे शंख वादन शिकवतं आणि त्याचे संस्थापक आणि अध्यक्ष हे आमचे नितीन गोकुळ महाजन सर आहेत. विविध छोट्याशा गावांमध्ये आलेले आहेत. जळगाववरनं जळगावच्या जवळ अंबेडकर म्हणून गाव आहे, अगदी छोटस गाव आहे. प्रतिकूल परिस्थितीमधनं त्यांनी शिक्षण घेऊन ते पुण्यात आलेले. पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. बांधकाम व्यवसाय ते लायनिंगचं पण काम बघतात. त्याच्या बरोबरीने हे जास्तीत जास्त बजरंग दलाचे एक कार्यकर्ता म्हणून 2012 पासून त्यांनी हे काम चालू केलंय. पण आता जर तुम्ही 2024 मध्ये ते प्रांत प्रमुख म्हणून हे काम बघतात त्याच्यावर हे त्यांच्या कामाची पावती नक्कीच त्यांना मिळालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्या पुणे विद्यापीठामध्ये त्यांना विविध वेगवेगळ्या ज्या धर्माच्या ज्या हे आहेत त्याच्यासाठी पण ते प्रमुख पदे आहेत. बस पुणे महानगरपालिकेने त्यांना धर्म प्रसारणासाठी परियोजना ज्या असतात त्याच्यासाठी पण ते प्रमुख म्हणून आहेत. असे विविध त्या संस्थांमध्ये कार्यरत असतात. त्यांच्या काम तर हे सगळ्यांना करायचं. त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं त्यांनी हे शंख वादनाचं जे आहे ते अख्ख्या भारतात नाही तर जगभरात त्यांना पसरायचा हा जो ध्यास घेतलेला आहे त्या ध्यासाला आम्ही त्यांना साथ देतो. आणि माझे सहकारी बाकीची सगळी व्यवस्था त्यांना सगळी बाकीची माहिती सांगतील. सर स्वतः खूप छान माहिती सांगतात आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देऊन हे छोटस माझं त्यांचे अल्प परिचय येईल. धन्यवाद. जय श्रीराम. रामाच्या मंदिरात बसलो आणि रामाचं गुणगान आपण मगाशी गेल्या अर्धा तास करतोय. जे माझं वाक्य होतं ते विकासजींनी बोललं, म्हणजे आवर्जून मी बोलत असतो. माझे 25 मिनिटं तुम्ही घेतले ते मी घेणार. वेळेचं तेवढं बंधन पक्क हिशोब तेवढं ठेवतो तर ते घेणार. आजचं सत्र 1.5 तासाचं आहे, 8 ते 9:30. जर कोणाच्या कुकरच्या शिट्ट्या लावायच्या असतील तर आताच गॅस बंद करायचा सांगा. हा, परत अर्ध्यातनं उठून ते गॅस बंद करायला जायची गरज पडणार नाही जर जवळचे असाल तर. हा, आजचा संवाद आहे, आजचं व्याख्यान नाही आहे. टोटल 1.5 तासामध्ये आजच्या आणि उद्याच्या आपण एकूण पथकातले जर बघितलं वर्षभराचं सिलेबस तर 17 सत्र होतात. वर्षभरात किती सत्र होतात? एक सिलेबस आहे. जसं तुमचं 11वी 12वी नंतरचं ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक विषयाचं एक सिलेबस असतं, तसं केशव शंकरनाथ पथकाने गेल्या 7 वर्षात सिलेबस तयार केलंय. ते जानेवारी महिन्यात ओपन होतं आणि डिसेंबर मध्ये संपतं. त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या सत्रात देईल. 4 सत्रात होईल. आज 2 सत्र होतील आणि उद्या 2 सत्र होतील.
आजच्या सत्रामध्ये केशव शंखनाथ पथकाच्या माहितीसह शंखाची उत्पत्ती आणि शंख साधना. शंख उत्पत्ती आणि साधना म्हणजे काय, की शंख कुठून आला आणि शंख कसा निर्माण झाला याचा इतिहास, आणि शंख का वाजवायला पाहिजे या दोन गोष्टींवर चर्चा होईल. आपला भ्रमणध्वनी आपण थरथराटवर टाकायचा आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी डोक्यावर जातील, ते घरी गेल्यावर आठवतील. मी संवाद करणार, थरथरत म्हणजे सायलेंट मोडवर टाका, तो हुम करतो ना तसे याच्यावर, म्हणजे कळेल कोणी गेलं. पथकाच्या या कार्यशाळेमध्ये हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाडी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने जे चातुर्मासाचा कार्यक्रम आपण ठाण्यामध्ये घेतोय, मी मंदिराचा इतिहास आणि संस्थेचा इतिहास पूर्णतः जाणून आहे, पण तो सांगून तो तुम्हालाही माहिती आहे. मी आपली वेळ घेत नाही. 4 सत्रामध्ये तुम्हाला सगळं सांगायचंय. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काय माझ्याकडनं तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुम्ही ते शांत चित्ताने ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण की मला वाटतं की माझ्यापेक्षा तरुण इथे कोणीच नाहीये आणि तुमच्यापेक्षा नाविन्य तरुण कोणीच नाहीये. यांचं वय 87 अशी किती आहे, 90, 95, 80, 80, चाल 75, ग्रेट 3, 70. बाहेर आवाज येतोय का, ते माझं लक्षच नाही. बाल्कनीत पण बोलू. ठीक, तरुण आहेत म्हणजे इथे. तर पथकाची पुढची माहिती तुमचा वेळ न घेता मी आमच्या पथकातला एक धावता परिचय करून देतो. पथकामध्ये आज कार्यशाळा घेण्यासाठी 1200 लोकांपैकी 10 लोक आलेत. त्याच्यातला एक मी आहे, छोटासा कार्यकर्ता. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र परचुरे प्रोफेसर आहेत, मॅनेजमेंटचं शिक्षण देतात, बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण देतात पुणे विद्यापीठाच्या त्या विविध क्लासेस आहेत तिथे. त्यानंतर आमचे पुणे महानगरचे अधिकारी आहेत, ते TDR सेल आणि हा बघतात, माननीय शैलेशजी भालेराव सर. ज्या नाविन्यपूर्ण अशा काही टुरिझम असतात आणि त्यांच्यातले नाव आलेले असं काही पुण्यातले 1-2 टुरिझम आहेत, त्याच्यातलं एक काम करणाऱ्या शर्मिलाताई खांडके. सगळ्यांना माहिती असेल, ते समोर आल्यावर लगेच कळत नाही, पण तुम्हाला आठवण करून दिली तर कळते. परमपूजनीय बाबासाहेब पुरंदरे यांनी एक नाटक केलंय, महानाट्य जाणता राजा. त्या जाणता राजामध्ये विविध पात्र करतात आणि पथकाचेही सदस्य आहेत. तर जाणता राजाचे एक कलाकार आहेत, ते तुम्हाला ते युट्यूबवर शोधल्यावर दिसेल, लगेच समोर जाणार नाही. आदिती समुद्र. त्याचप्रमाणे संगीताताई रेडे, लीनाताई पंजाबी, कल्पनाताई इखनकर, संयोगिता जोशी ह्या कवयित्री आहेत आणि लोखंडेताई. हे आज तर फक्त बघण्याची भूमिकेत आहेत, उद्या ते शिस्त शिकवतील. उद्या प्रात्यक्षिक दाखवायचं ना की काय करायचं, नक्की काय करायचं. तर शिक्षक म्हणून लहान का असे ना, त्यांना शिक्षक म्हणून उद्या ते दिवस शिक्षक म्हणा. सूचना. तर आता पथकाचा परिचय एक 10 मिनिटात मी परचुरे सरांना सांगतो की 10 मिनिटात फक्त काय केशव शंखनाथ पथक काय नक्की काय करतात, शंख तर फुकतात ना, एवढंच आहे. एवढंच काम ते 10 मिनिटात सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र प्रमोद परचुरे, प्राध्यापक पुण्यामध्ये. केशव शंखनाथ पथक आत्ताच सांगितल्याप्रमाणे नितीन सर 12 वर्ष असल्यापासून शंख वाजवतात. त्याची वाटचाल तिथपासून सुरू झाली, पण 2017 साली खरं म्हणजे हे एक पथक असावं, कारण ढोल पथक असतं, लेझिम पथक असतं, ध्वज पथक असतं, तर शंख पथक का नसावं अशा या कल्पनेतनं हे सुरू झालं सगळं. म्हणजे असायला पाहिजे. मग ती किती लोक आली, महिला किती आल्या, पुरुष किती आले. तर 17 साली त्याला एक असं रफ स्वरूप होतं, ज्याला त्याचा लोगो पण वर्षभराने मिळाला. त्याचं नाव केशव शंखनाथ पथक ही सुरुवातीपासून होतं, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांचं नाव
आणि आपण संध्येमध्ये पहिलं भगवंताचं नाव घेतो ते आणि आमच्या पथकाचं नाव हे तिन्ही एकसारखे ते म्हणजे केशव. तर आता 17 सालापासून हा जो प्रवास सुरू झाला तो अगदी 5 पुरुष 5 महिला असा सुरू झाला. मग हळूहळू डेव्हलपमेंट 18-19 कोविड काळामध्ये शंखनाद करून केल्यामुळे आम्हाला आमच्या आरोग्याला खूप फायदा झाला असं सांगितलं या 5-10-15 लोकांनी. आणि 100च्या वर लोक केशव शंखनाद पथकामध्ये आम्ही येऊ का शिकायला शंख असं विचारायला आले. ही उत्पत्ती आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, वटवृक्ष होण्याकडे जी वाटचाल चालते त्याची ही सुरुवात झाली. आणि त्याची जी अजून उपलब्धी झाली ती आता खांडे मॅडमने सांगितली की 23 तारीख जानेवारी महिन्यात 22-23 तारखेला जेव्हा रामलल्लाच आपल्याला मंदिराचं लोकार्पण झालं तेव्हा आमच्या पथकाला अयोध्येमध्ये भगवंताच्या समोर शंखनाद करायला त्यांनी बोलवलं होतं. तरी म्हणजे सरांचं वय वर्ष 12 ते 2017 ते आज 2024 ही सगळी शंखनाद पथकाची जी वाटचाल म्हणजे आता अजून पुढे होईलच अशी आशा आहे. म्हणजे आज घंटाळी देवी मंदिरामध्ये तुम्ही सगळे जमलाय उद्या पण येणार आहात आणि पुढे शंखनाद पथक केशव शंखनाद पथक हे इथूनही इथले ठाण्यातल्या मुंबईतल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जोरदार शंखनाद करेल अशी आशा ठेवतो आणि विराम देतो. मागे धन्यवाद. मी मुद्दामून ह्या लोकांना सांगून आणलंय बरं का, 5च मिनिटं बोलायचं जास्त. हा नाही तर आमच्या पुणेकरांना सवय आहे कुठल्याही गोष्टी अशी लांब लचक कौतुक करून सांगायची, बरोबर ना? हा त्यांना माहिती. अच्छा तुम्ही पुण्याचे ग्रेट. तर हे पथक कसं सुरू झालं एक छोटीशी माहिती त्यांनी दिली, ते सांगायला 2-3 तास जातील, आपल्याला वेळ घालवायचा नाही. पथकाची आतापर्यंतची काय आम्ही असं स्थापन केलं आणि ते एवढे लोक झाले, काय करतोय तुम्ही ते इखन करता येईल. तुम्ही 2 मिनिटात सांगा काय करतोय आपण, 2-3 मिनिटात सांगा. ते सगळंच माझ्या तोंडून ऐकलं ना तर हा एकटाच बाबा बोलतो का काय असं होतं ना. नमस्कार, जय श्रीराम. माझं नाव कल्पना इखणकर. मी केशव शंखनाद पथकाची एक शंखवादक आहे. आमच्या शंख पथकामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची वाद्य वाजवले जातात त्याविषयी माहिती सांगण्यासाठी मी आज इथे उभी आहे. आम्ही शंखवादकाबरोबरच धार्मिक ठिकाणी मठ मंदिरांमध्ये सुद्धा वाजवतो. त्याचबरोबर आम्ही कुठले कुठले वाद्य वाजवतो याची नावं मी तुम्हाला सांगते. बासरी, डमरू, तुतारी, संबळ इत्यादी, शिंगी इत्यादी वाद्य आम्ही मठ मंदिरांमध्ये आणि धार्मिक ठिकाणी वाजवतो. ही वाद्य पूर्वी पौराणिक म्हणून पूर्वी घराघरांमध्ये वाजवली जायची, परंतु आता हे कालानुपरत्व खूप मागे पडत चाललेले आहेत. त्याच्यासाठी आमचं हे पथक काम करत आहे आणि त्यात तुम्हीही सहभागी व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. त्यांना मुद्दामून उभं केलं होतं वर. हे मी बोलल्यावर खूप शांतने ऐकतात. हे 1500 लोक 1000 असे बसलेले असतात पुण्यात आणि असं कुजबुजतात एकमेकांमध्ये. 2 तास झाले हा बोलतोच बाबा थांबणार. आज त्यांना संधी दिली होती, सगळ्यांना व्यवस्थित केलं. मी पहिल्यांदाच एवढं वरनं बोलतोय बरं का. यांनी स्टेज मुद्दामून केलंय का माहित नाही की इथं महापुरुष आधी बसत असतील चातुर्मासात. मी एवढ्या वरनं पहिल्यांदा बोलतोय, तर तुम्ही आतनं फिरून वगैरे असं बोलत असतो. चला आपण आता आजच्या सत्र केशव शंखनाद पथकाच्या आणि गद्दाडी देवीच्या साक्षीने पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. शंखवादन म्हणजे काय आणि केशव शंखनाद पथक काय याची तुम्हाला थोडी उघडती माहिती मिळाली आहे. नक्की हे गरबाने लोक करतात काय. तर इथे शंख किती लोकांना वाजवता येतो? 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आपण कुठलं कुठलं आवडतं त्यात वाजवतो, कुठलं कुठलं त्यातनं वेगळे स्वर काढतो, असं किती लोक आहेत? ओके
त्याला काही नाव आहेत असं काही दिलंय काय नाही, बस सहज. हा हा माफ करा, तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा ते विसरलो मग अशी मी ते पूजा चालू होती. तर एवढे 4-5 लोक आपल्यापैकी वाढवतात. दररोज मंदिरात जाणारे लोक किती आहेत? हा 2 वेळा मंदिरात जाणारे लोक किती आहेत? 1 वेळा जातात. हा 2. तुम्ही 2 वेळा का 2 वेळा जातात? अच्छा, नाही 2 बोट दाखवले म्हणून. हा मला वाटलं आम्ही दोघं जातो असं. हा आठवड्यात नाही एकदा? खूप कमी. काहीतरी सण आलाय, आमच्या आजोबा जायची, आई जायची, सासू जाते म्हणून मी झाले, असे किती आहेत? म्हणजे मंदिरातच जात नाही, हात आले फक्त. मग हात वर करा बाय, कोण बोलणार नाही आपल्याला. एवढे वर्ष कोण बोललं का? कोण बोलणार नाही. बिनधास्त हात वर करायचा. मी फक्त काहीतरी कार्यक्रमानिमित्त मंदिरात जातो, दसरा, दिवाळी, पाडवा आला म्हणून, किंवा आमचे हे म्हणले, आमची ही म्हणली म्हणून चला. असे किती लोक आहेत? मग बाकीचे कोण आले? आता काही लोक असे आहेत त्यांनी एकदाही हात वर केलेला नाही, म्हणून मी हा प्रश्न केला की बाकीचे लोक कोण? बरं, इथे उपस्थित लोकांना शंख कधी कळाला हो की शंख काहीतरी एक वाद्य आहे किंवा काहीतरी पूजेची वस्तू आहे, असं हे आपल्याला कधी ज्ञात झालं? लहानपणापासून. कोणाच्या? हा कोणाच्या लहानपणापासून असं ना, म्हणजे आई वडिलांनी त्यांच्या लहानपणी सांगितलं असेल, तुम्हाला तुमच्या लहानपणी. आता तो शंख वाजवायचा असतो किंवा तो पूजेचा असतो, हे आपल्याला कशात कळालं? लहानपणी काय आलं, म्हणजे आपण कुठेतरी आपल्या आईबाबांसोबत मंदिरात जात असो, तिथं ते महाराज वाजवत असतील, तिथे कोणतरी वाद्य पुजारी वाजवत असतील, तिथून काय आलं? का माझ्या वाचण्यातनं काय आलं? का टीव्ही मध्ये बघितलं? नाही, ही इतिहास नका जाऊ. तुम्हाला कधी कळाला? यस, तुम्हाला महाभारतामध्ये. अजून लहानपणी तुमच्याकडे होता. ग्रेट. हा घरात पूजत होते, वाजवत पण होते, पूजा होत होती. देवघरात शंख ठेवलाय, त्याची पूजा करायचो. आणि असे बरेच कमी लोक आहेत, म्हणजे इथे 10% लोक दिसतात, त्यांनी पूजा करत होतो. देवघरात ठेवलंय आजी आजोबांनी, आमच्या सासरी ठेवलंय, ती पूजा करतो. वाजवलं किती लोकांनी की आम्ही पूजा करतो आणि वाजवत होते आमच्या घरी. 1, 2. तर बघा, मी मुद्दा म्हणून हात का वर करायला लागलो? मी काही शिक्षक नाहीये. आपल्याला आपली ग्रेव्हिटी कळते की नक्की आम्ही किती पालन करतोय धर्माचं, संस्कृतीचं. आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये उल्लेख आहे का शंख वाजवायचा? आहे. पण ही शंख आला कुठून? समुद्रातनं आला. कधी गेला होता? समुद्रातला. ग्रेट. आपलं काय नाव ताई? नीता, नीती, न नावाचे माणसं शार्प असतात. सगळ्या गोष्टींमध्ये आवड. त्यांच्याकडे शंख त्यांना जन्मापासून माहिती आहे. त्यांच्याकडे शंख पहिल्यापासून आहे. शंख कुठे उत्पन्न होतो? समुद्र. ते तिथेच राहतात. समुद्र म्हणतं ते तिथेच होते. नाही, अच्छा ते नाही, ठीक आहे. हा, न नावाच्या लोकांनी हा शार्प आणि तेजस्वी असतात, असं माझी आई म्हणायची, मला माहित नाही. तर शंख आपल्याला आपल्या देवघरात, मंदिरात इथे वाजवायचे तेव्हा आपल्याला कळाला. आणि आपल्याला तो कधी जाणवला? तर जेव्हा आम्ही लहानपणी महाभारत बघत होतो, कृष्णाने शंख वाजवला, कृष्ण शंखधारी होते, ते चित्र करून बऱ्याच लोकांना कळालं की शंख असतो, आता वाजवायचा. पण हा शंख आपल्याला महाभारत कळाला. मग शंख कधी वाजवायचा असतो? वाह, व्हेरी गुड. पूजेच्या वेळी. सकाळी पूजेच्या वेळी.
मंदकाळी संध्याकाळी पण. व्हेरी गुड. युद्ध समाप्तीच्या वेळेस ताईंनी सांगितलं परवाच कारगिल दिवस होऊन गेलाय. हा, कारगिल विजय दिवस परवा झालाय. तर मला सांगितलं गेलं नाही अजून की युद्ध झालं पाकिस्तानासोबत आणि आपण शंख वाजवलाय असं. अच्छा, महाभारताचं युद्ध म्हटलं. परवा पण आता काहीतरी कितीतरी वर्ष पूर्ण आर्मीवाले नाही वाजवत ना. हा, युद्ध समाप्तीच्या वेळी शंख वाजवला. महाभारताच्या आधी शंख नव्हता का? कोणाचा? नारायणाचा हातात. म्हणजे महाभारतात कृष्णांचा जन्म कितवा? तर विष्णूंनी जन्म, विष्णूंचा अवतार ना. पण विष्णूच्या हातात आहेच की शंख. मग त्याच्या आधी रामायण कुणाच्या हातात होता? शास्त्र. रामायणात विष्णू कुठे आले? मी असं विचारलं, महाभारताच्या आधी रामायण झालं, त्याच्यात शंख कोणी वाजवला? युद्ध सांगितलं तुम्ही, मी दिला जरा क्ल्यू दिला, युद्धाच्या वेळेस वाजवलाय. कोणी? परशुराम तर तिन्ही युगात होते, तो विषय. रामायणातलं एक पात्र हनुमान. मारुती रायाने शंख वाजवलाय. त्याच्या आधी शंख होता विष्णूच्या. विष्णूच्या आधी पण शंख होता. जगज्जननी महिषासुरनीच्या हातात. म्हणजे आमच्या सगळ्या आयांमध्ये जो अंश आहे महिषासुरनीचा, तो विष्णू कोणाच्या आधी आहे? हे अनंत कालाआधी शिव म्हणून गेले आणि त्यांची अर्धांगिनी आमची पार्वती आई सती माता, तिच्या हातात महिषासुर मर्दनीच्या हातात शंख आहे. म्हणजे शंख याचं आयुष्य कधीही आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला कळला तो रामायणातनं, महाभारतातनं. पण ही उत्पत्ती कशी झाली शंखाची? विष्णूंनी शंख धारण केला त्या दिवसापासून आपण शंखाचा जन्म समजूया. आपल्या धारणानुसार विष्णूंनी हातात शंख घेतला त्या दिवसापासून आपण शंखधारी विष्णूंना म्हणतो. त्या दिवसापासून शंखाची उत्पत्ती झाली. हा शंख आला कुठून? कुठल्याही देवी देवतांनी आपल्या हातात शस्त्र शास्त्र किंवा जे काही घेतलंय ते कुठून तरी त्यांना प्राप्त झालंय, म्हणून तो धारण केलंय. मला पंचमुखी रुद्राक्ष प्राप्त झाला हरिद्वार म्हणून मी तो परिधान केला. मला वस्त्र मिळाले म्हणून मी कुठलं तरी ते मीठ असेल, पोटेन्शियल असेल तरच आम्ही ते ग्रहण करतोय. तर विष्णूला शंख कुठनं मिळाला? समुद्र. हा काका. हा हा, ही स्टोरी फ्लॅशबॅकच्या आधी टिलरला होतं. शंखासुराचा वध हा समुद्र मंथनाच्या आधी झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांना वरदान दिलं, तुझं जरी पाप पतन माझ्या हातचे होत असेल तरी तुला मी माझ्या सगळ्यात जवळची बाजू दिली, म्हणजे डावी बाजू, त्याच्या डाव्या हातात शंख आहे, हे त्यांनी वरदान दिलं. मग ते प्राप्त कधी झालं? तर समुद्र मंथनात. समुद्र मंथनामध्ये शंखच कसा काय आला? हा, काय काय होतो? हो का? अच्छा, लक्ष्मी. अजून एक 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 दोन हिरे कुठले आले? हिरे कोणतरी म्हटलं. हा, कोणी होता, हिरा नव्हता. हा, नाही तर कोयलून निघाला म्हणणार. हा, हाला है विष, पारिजात, ऐरावत नावाचा हत्ती. अजून सोमरस, त्याला मधी धन्वंतरी, बोरी उच्च श्रव. अजून लोकांनी दिला त्यांचं धारण केलं असे दोन. हा,
जे लोक 14 रत्नातले सगळे रत्न विसरले, 2च रत्नावरती प्रेम आहे. त्यांनी एक नाव सांगितलं मगाशी, प्रेम कधी करता आहे आपल्या गायाशी? कामधेनू गाय असू द्या, आहे का? लक्ष्मीवर प्रेम नाही, कष्ट करायला लागतात ना. 2 वस्तू ज्या आहेत त्या 14 रत्नांपैकी, तर ह्या विकृती मानसिकतेच्या माणसांनी, पुरुषांनी, महिलांनी आणि त्या व्यभिचारी लोकांनी त्या आत्मसात केल्या. त्याला बिलकुल मदिरा, त्यांनी त्याचं वेगळं नाव सांगितलं सोमरस. आणि दुसरं कोण आहे? नाही, अमृत मिळालं तुम्हाला, मला तर नाही मिळालं, देवतांना नाही मिळालं, बाकीच्या नंतर अजून विष कोण पिणार म्हणजे कोण? हलाल म्हणजे विष ना. कोण बोललं? उर्वशी, अप्सरा. अप्सरा खूप प्रेम असतं आपल्या लोकांचं. ह्या 2 गोष्टी आपण केल्यात, पण ज्या गोष्टीकडे आपलं लक्ष जायला हवं होतं, कौस्तुभासारखं कौस्तुभ म्हणे आपण कधी विष्णूला पुजताना, कृष्णाला पुजताना कौस्तुभ म्हणीचं कधी मुकुट पूजनामध्ये घेत नाही. आम्ही कधी काम म्हणून आमच्या दाराशी बांधत नाही. ते आम्ही 3 शिफ्ट मध्ये ह्या महानगरात जगायला लागलो. पारिजातचं झाड आपण कुंडीत लावतो. हा, तुमच्याकडे मैदान मोठं असेल, इथे सगळे 3 BHK वाले 2 BHK वाले लोक बिचारे 3ऱ्या मजल्यावर कुठे पारिजात लावतो, है ना. त्याचं बैठी घर आहे, त्याचं ठीक आहे. आम्ही इतिहासातनं काय घेतलं आणि आमच्या धार्मिकतेने काय घेतलं आणि आमच्या संस्कृतीकडनं काय घेतलं, जे आम्हाला हवं नव्हतं तेच घेतलं. आम्ही आमच्या 14 रत्नांना तेवढा भाव दिला नाही, तेवढं तेवढं महत्व दिला नाही, तेवढं आम्ही आमच्या घरात असलेलं पिवळं करून दाखवलं दिलं. ती कुठल्या हलालमधनं निघालं होतं सोनं, चांदी कुठून निघालं होतं, किती भाव होतो आम्ही. 14 रत्न जे आमच्या शास्त्रात लिहिलंय, आमच्या धर्मात लिहिलंय की ह्याला पूजलं जावं, या प्राप्तीसाठी आम्ही वनवन कितीतरी 1000 वर्ष मोक्ष प्राप्तीसाठी करतोय, ते आमच्याकडनं होत नाही. आम्ही 14 रत्न बाजूलाच ठेवू, आपण शंखावरच बोलूयात आज. आम्ही फक्त शंखावर बोलू. चला, आम्ही आमच्या विषयावर बोलतो. किती लोक शंख पूजन करतात? घरात आहे म्हणून, व्हेरी गुड, चांगली संख्या. वादळ किती करतो? 4 लोक करतात. त्याचं जाणून घेतलं का? आमच्याकडे अजूनही तीच माहिती आहे की युद्धाच्या प्रसंगी शंख वाजवला गेला. कारण काय होतं? कारण असं होतं, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ते माहिती आहे, हिंदू समाज हा एकमेव असा निद्रावस्थेतला समाज आहे, कारण की आमचे पूर्वज मारुती राय होते, ते विसरायचे, त्यांना आठवण करून द्यायचे. आणि तोच शाप आपल्याला आहे की तू चांगल्या गोष्टी विसरशील, तुला आठवण करून द्यावी लागेल. अरे आम्ही त्यांचे विषय, माझ्या वंशज मारुती राय, माकडं कोणाची आहेत? आपले पूर्वज कोण होते? माझे मारुती राय होते. आम्हाला तो शाप आहे की तुम्ही चांगल्या गोष्टी विसरा, तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल. आठवण करून द्यावी लागते. तसंच आठवण करून द्यायला तुम्हाला सांगतो, महाभारतातला एक प्रसंग असा होता की शंख कधी वाजवला गेला, ह्या मुद्द्यावर आपण 2 मिनिटं बोलूया. आईने सांगितलं की युद्धाच्या प्रसंगी वाजवलं, दादाने सांगितलं सकाळ आणि संध्याकाळी वाजवतो. अशा किती लोकांना गैरसमज आहे आपल्यापैकी बसलेल्या? समज आणि गैरसमज हे सांगा. शंख वाजवणं चांगलं असतं असं किती लोकांना वाटतं? हा, शंख वाजवणं वाईट आहे किती लोकांना वाटतं? शंख संध्याकाळी 7 वाजल्यानंतर वाजवला नाही पाहिजे असं किती लोकांना वाटतं? काय ऐकून आहात? हा, बिनधास्त वापर करा, त्याच्यातच प्रश्न सुटणार आपला. का? तुम्हाला आठवण करून द्यावी लागणार. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर शंख वाजवायचा नसतो असं किती लोकांना वाटतंय? हा, कारण काय? मंदिरात वाजायचं, घरी वाजायचं नसतं. कारण संध्याकाळची आरती झाल्यानंतर हा, वाजवलं
व्हेरी गुड. हा, आई सांगते म्हणून. आमची सासू सांगते, आई सांगते. तुम्हाला पण तेच सांगितलं का? अच्छा. आता आपण शोधन करतो. मला सांगा, देवी देवतांची, साधू संतांची त्यांची शिस्त बिघडलेली नाही. बिघडवली कोणी? आमची शयनाची वेळ किती वाजता असते? फक्त 12 वाजता शयन करणारे आम्ही. आम्हाला आमचं शास्त्र सांगतं सूर्यास्ताच्या आधी जेवण करा आणि सूर्योदयाच्या आधी उठा. सूर्योदयाच्या आधी उठा म्हणजे किती वाजता? 7, 4:30, 5:45, 5. अरे हा, ते विसरलो मी. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? 3:45 म्हणजे ब्रह्ममुहूर्त. प्रत्येक हिंदू मानवी प्रकृती ज्यांनी जन्म घेतला त्या सगळ्यांनी 3:45 वाजता उठायचं. म्हणजे 3:45 ला उठायचं. ते शास्त्र सांगतं. सूर्यास उदयाच्या आधी तुमचं प्रातःविधी, स्नान आणि सत्संग गोष्टी या झालेल्या असाव्यात. बहुतांश पूजा अर्चा ही झालेली असावी. हे शास्त्र सांगतं. आम्ही किती ऐकतो? नाही. आमची सेकंड शिफ्ट 2ला संपते. सेकंड ना, थर्ड शिफ्ट. हा, ही संपते. आता आपण काय ऍडजस्टमेंटच्या आयुष्यात जगतोय. आम्ही काहीतरी गावाकडे आधी राहत होतो, कोकणात राहत होतो, उत्तर महाराष्ट्रात राहत होतो, विदर्भात राहत होतो. आम्ही आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही कधीतरी या महानगरात आलो. आम्ही गावी असं वागत होतो. आमच्या 2 पिढ्या अशा राहत होत्या. आजही आमच्या ग्रामीण भागात आम्ही तसंच वागतोय. इथे वेळेची ऍडजस्टमेंट, कामाची धावपळ, 2 BHK चा 3 BHK, 3 BHK चा 4 BHK, 4ची मर्सडीज, आयकॉन, काय घ्यायचं ते धावपळ करायला आम्ही इथे आलोय. म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींना तेवढंच प्राधान्य दिलं नाही तेवढे आमचे घरचे देत होते. मग आम्हाला कौतुक वाटतं. एखादं मंदिर झालं, वर्षात एकदा तिथे गेलो, हे कौतुकास्पद आहे. पण हे करत असताना परत आम्ही धर्मशास्त्र तिथे पालन करतोय का? जसं आपल्या घंटाळी देवीच्या मंदिरात उपासना होते तशी उपासना आम्ही घरी करतो का? संध्याकाळी सकाळी आम्ही साधना करतो का? आम्ही ध्यानास्थ बसतो का? आम्ही आमची अष्टप्रज्ञाने कधी जागृत केली आहे का? या पंचमहाभूतांनी आमचं शरीर बनलंय. त्यांना कधी वंदन केलंय? त्यांच्याकडनं कधी जाणून घेतलं की तुझी अवस्था आता काय, मला हे काय कसं ठेवायचंय? हे सोडाच. पंचमहाभूत माहिती आहेत का? माहिती आहेत? अष्टकुंडलिनी ती जागृत करायची असते, अशी पद्धत आहे. हे शरीर रूपी घरट जर आम्हाला मंदिर चालवायचं आहे, त्या मंदिरात जो देव म्हणून आत्मा आहे याला चालवण्यासाठी अष्टकुंडलिनी काम करते. ती कधी आम्ही साधना घेताच केली आहे का? आम्ही आमच्या शरीराचा विचार कधी केलाय का? हे नाही केलं. कारण की आम्ही महानगरात राहतो. तेच एक क्विक पॉईंट. आम्ही शहरात राहतो, आम्हाला नाही वेळ आहे. मग त्यातल्या त्यात आम्ही काय करायचं? आम्हाला कॅल्शियम कमी आहे, आम्हाला बीपीचा त्रास आहे, आम्हाला वेगळं. तर आम्ही काय करणार? हे बाबा ते पंचकर्म वगैरे काय ते औषधी आम्हाला सांगू नका आयुर्वेदिक. उद्या का आम्हाला जायचं, रात्री गोळी घेऊन येतात, इंजेक्शन देऊन मोकळं. आणि आमचं आयुष्य काय झालंय? धावपळीचं झालंय. तर पटकन काय होईल या गोष्टीकडे आम्ही असतोय. दासबोध पटकन वाचून नाही होणार हो. दासबोध करायला तुम्हाला बसावं लागेल. रामायण वाचायला बसावं लागेल. तुम्ही पटकन काय म्हणू शकतात? हनुमान चालिसाचं नवीन व्हर्जन. रामायणाचं नवीन व्हर्जन नाही बघू शकत. तुम्हाला तेवढा वेळ त्या धार्मिकतेला द्यावा लागेल. परत मेन मुद्द्यावर येऊ. महाभारतात शंख मी परत आणतो का? जे फिरवलं तरी ते परत आणतो मुद्द्यावर. महाभारतात शंख असा वाजवला गेला की त्याचं एक शास्त्र होतं जे आता आपल्याकडे बऱ्याच लोकांना माहितीये, पण ते आठवण करून द्यावं लागतं. कुठलंही युद्ध आधी धर्मशास्त्रानुसार व्हायचं किंवा त्याचे काहीतरी नियम आणि नियमावली असायच्या. महाभारताचं युद्ध व्हायच्या आधी शिबिर भरलं की युद्धाच्या काय काय नियमावली असाव्या, आणि त्या नियमावलीचे किंवा त्या शिबिराचे प्रमुख म्हणून पितामह होते. आणि सगळ्यांना मधून काहीतरी त्या युद्धाचे
धर्मयुद्ध होतं, ते साधं सुद्धा युद्ध नाही. त्या युद्धाच्या काहीतरी नियमावली झाल्या. म्हणजे युद्ध कधी करायचं, युद्ध कसं करायचं, युद्ध झाल्यावर काय करायचं, याची नियमावली तयार केली. त्याच्याकडे 2-3 नियम असे सांगतो. युद्ध करत असताना एखादा जखमी सैनिक असेल त्याला पुन्हा मारणं नाही. एखाद्या सैनिकाकडे तलवार आहे तर त्याच्याशी तलवारवाल्यानेच युद्ध करायचं. याच्याकडे हत्ती आहे आणि हत्तीवाल्याने हत्तीवाल्याशी युद्ध करायचं. ज्याच्याकडे टांगा आहे, घोडा आहे, घोड्या आहे आणि घोड्याशी करायचं. जो पायदळ आहे आणि पायदळ भालावाल्याने भाला, म्हणजे प्रतिस्पर्धी तुमच्या सारखाच असावा त्याच्याशी युद्ध करायचं. नियम क्रमांक 1. मग नियम दुसरा, युद्ध सुरू करायचं कधी? 18 दिवस चाललं युद्ध, कंटिन्यू चाललं का? पहिल्या दिवशी सुरू झालं, 18व्या दिवशी सगळं समाप्त होत चाललं का? नाही. नियम असा ठरला की सूर्योदयाला युद्ध सुरू करायचं, सूर्यास्ताला युद्ध बंद करायचं. चला, ठरलं असं. मग ते ठरल्यानंतर मला सांगतं, मी ह्या दादांसोबत तलवारीने युद्ध करतोय आणि तलवारीने युद्ध करत असताना मी एक नजर तिकडे टाकायला, सुबह डोकलाय की नाही बघा. बाबा तुझे 5 वार मारून झालेत, मला एकदा वार मारू दे. मग मी तिकडे बघायला तेव्हा माझा खात्मा करेल. म्हणून प्रत्येक सैनिकांनी सूर्याकडे बघायचं काम त्याचा अर्थ कधी येतो, मग कधी कळेल सूर्यास्त झालाय असं. हा, मग आता मुद्दा येतो, शंख कधी वाजवला. तर एक इशारा म्हणून, एक विशेष गोष्टी म्हणून तेव्हा असं ठरलं की प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नाहीये युद्धात. गौरव आणि पांडव दोघं सगळे सोबत लढत होते. प्रत्यक्ष श्रीकृष्णांचा कुठला हत्यार हातात होता का? मग त्यांना केला मॉनिटर, तू लक्ष ठेवायचं बाबा. युद्ध सुरू व्हायच्या आधी कृष्णाने शंख वाजवायचा आणि सांगायचं, या पाताळाच्या राक्षसांनो, जमिनीवर राहणाऱ्या मानव जातीनं आणि स्वर्गात राहणारे सगळे भगवंत, धर्मयुद्धाची सुरुवात झालेली आहे. मॅच बघतो ना आपण, काम सोड, पहिले मॅच, सगळे काम सोडून त्या टायमिंगला आपण तिथं बसतो. तेवढी ती पद्धत की आता धर्मयुद्धाला सुरुवात झाली आहे, सगळ्यांनी सतर्क राहा. बघा धर्मयुद्धात अधर्माचा कसा नाश होतोय. म्हणून श्रीकृष्णाने शंख वाजवला. त्यानंतर प्रत्येक महारथीने आपापला शंख, आपलं तिथं प्रेझेंटेशन, आपली हजेरी लावायची की मी आता रणांगणात आलो. म्हणून 5 पांडवांनी 5 शंख वाजवले, युधिष्ठिराने वाजवला, सगळ्यांनी शंख वाजवले. ते शंख वाजवल्यानंतर त्याच्या ध्वनी वेगवेगळ्या होत्या. प्रत्येक शंखाच्या ध्वनी वेगळ्या होत्या. त्याच्यावर कळायचं की कृष्णांचा जेव्हा शंख वाजला तेव्हा युद्धभूमी सुरुवात झाली. अर्जुनाचा शंख वाजला तेव्हा अर्जुन युद्धभूमीवर आले हे कळायचं. मग युधिष्ठिर आले, मग पांडवांनी काय काय आले, जो दाखल व्हायचा तो शंख वाजवला. म्हणजे लोकांना कळायचं, सैनिकांना कळायचं की आता हा महारथी, हा महायोद्धा या रणांगणात कुरुक्षेत्रात हजर झाले. ही शंख वाजवायची पद्धत. मग संध्याकाळी शंख तेव्हा बंद व्हायचं जेव्हा सूर्यास्त व्हायचं. कृष्ण बघायचे सूर्यास्त झाला तर युद्ध समाप्ती करा. म्हणजे रात्री काही पडलेले तिथे ध्येय असतील, बॉडीज असतील, ते उठून शिबिरात त्यांनी न्यायचं. तो वेळ त्यांच्याकडे होता. हा महाभारतातला शंख दाखवला. दुसरा शंख काय कधी वाजवतात तर सर्व पवित्र काम करण्यासाठी शंख वाजवला गेला. दुसरी धारणा काय की संध्याकाळच्या वेळी शंख वाजवू नये. आमची आई म्हणते की 7 वाजेनंतर शंख वाजवल्यानंतर असं लक्ष्मी प्राप्ती होती आणि संध्याकाळी 7 वाजेनंतर शंख वाजवला तर अवदसा येते. मला हा अवदसा नंबरचा प्रकारच कळत नाही काय. जर संध्याकाळी 7 वाजेनंतर अवदसा येते शंख वाजवल्यावर, तर मंदिरात शंख वाजवलेला चालतो तुमच्या म्हणण्यानुसार. मग आमच्या घरातले देव नाहीत का देव? आमची आरतीची वेळ फिक्स आहे का? आमच्या सिद्धिविनायकाला 7 ला होती, मारुती मंदिरात 8:30 ला होती. हे सोडा, जे प्रमुख आपण जातो की काशीच्या विश्वेश्वराला आपण सगळा बहुमान देऊयात की काशीचे पंडित म्हणजे जगातले सगळे जगविख्यात. मला सांगा महादेवाची रात्रीची शेज आरती कधी होते? मग ती रात्र नाही का? आमच्या घरात नवरात्री उत्सव आता होतो तर आमच्या पश्चिम बंगालमध्ये सगळे रात्री 9ला आरत्या होतात. मग रात्री शंख वाजवू नाही का? आता तुम्ही म्हणून मंदिरात वाजवला आहे, घरी कुठे आहे? प्रत्येक घरात शंख वाजतो. तर या
गोष्टीतनं बाहेर पडूयात आपण की रात्री शंख वाजवायचा नसतो, ते मुद्दामून पेरलं गेलं. आता जर तुम्ही तुमच्या सोसायटीत वाजवलं तर दुसऱ्या दिवशी चेअरमन लेकर देईल, काय लावलं आहे, सोसायटीच्या लोकांना त्रास होतोय. आम्ही कोण काय बोलेल या गोष्टीला घाबरून आम्ही आमची पूजा अर्चना ध्यान मंत्र जप आणि वाद्य हे बंद केले. ह्याच गोष्टीमुळे, ह्याच आपल्या सुशिक्षितपणामुळे आमच्या मंदिरात जे ढोल ताशे नगारे शिंगी डमरू हे वाजवणं महाआरत्या होतं, ह्या बंद झाल्या. का? त्याला काय वाटेल, आमच्या एवढ्या मोठ्या परिसरात देवीचं मंदिर इथे वाचतं, आम्ही आमची संस्कृती जपली म्हणून 230-40 वर्ष मंदिर अजून आहे. चिमाजी आपण तेव्हा करून गेले, त्याच्यानंतर संस्कृती जिवंत ठेवायला कोणीतरी एक हिंदू पुढाकार घेतला म्हणून आज मंदिर जिवंत आहे. एखाद्या मोगलाचं, एखाद्या राक्षसाचं, एखाद्या विकृती मानसिकतेतून याच्यावर नजर गेली असती, जशी अवस्था आमच्या दुसऱ्या मंदिरांची झाली ती अवस्था याची झाली असती. तलवारच्या दाखवणे इथे नाहक हिंदूंना परत धर्मात जावं लागलं असतं तर आमची अवस्था वेगळी झाली असती, हिरवा कलर राहिला असता इथे. कोणी तेव्हा पुढाकार घेतला, धर्म जागृत ठेवलाय, संस्कृती जागृत ठेवली म्हणून आज आम्ही इथे बसू शकतोय, म्हणून आम्ही टोप्या घालू शकतोय लाल लांब, नाही तर मच्छरदाण्या घालायला लागले असते गोलवाल्या. ही अवस्था आजही झाली आहे. पण कुठेतरी तुमच्यासारख्या धार्मिक परंपरेच्या संस्कृती जपणाऱ्या काही पुरुष मंडळी किंवा हुतात्मा पत्करलेले क्रांतिकारी असतील किंवा आमचे महापुरुष असतील, साधू संत असतील, यांनी काहीतरी धर्म जागृत ठेवला म्हणून आज आम्ही करतो. परत धार्मिकतेचा प्रभाव कमी झालाय, त्याला उन्नती मिळावी, त्याला प्रभावित व्हावा म्हणून पुन्हा काय आम्ही महाआरतीचं आयोजन करावं, प्रत्येक मंदिरात प्रत्येक घरात व्हावा म्हणून हा आम्ही स्टार्ट केलाय की प्रत्येकाने शंख वाजवला पाहिजे. ढोल वाजवण्यावर गर्दी आहे, शिंगे वाजवण्यावर गर्दी आहे. ढोल रात्री 10ला बंद करावं लागतं, पण जे आमचं पौराणिक वाटतंय त्याला शासनात कुठेही प्रवर्तन नाहीये की शंख वाजवू नये. काय त्याला डेसिबल नसतं, डीजेला डेसिबल असतं, तुम्ही धार्मिक गाणे लावले तरी बंद होतात. आमच्या देशावर आमच्यावर कितीतरी बंधन आहेत की तुम्ही हे करायचं नाही, ते करायचं नाही, रस्त्यावर जायचं नाही, ट्रॅफिक जाम होते, हे होतं ते होतं, ती शोभा यात्रा करायची नाही, आरती जोरात म्हणायची नाही, स्पीकर लावायचं नाही, महाराजांना म्हणाला मंत्रोच्चार हळू करायचा, पण अल्पसंख्याक नाही, 5 वेळा आम्हाला वाटेल तेवढं जोरात करणं. भीती, आम्हाला भीती आहे, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल म्हणजे आम्ही संस्कृती विसरलो. मग मला असं म्हणायचंय, संस्कृती पुन्हा स्थापन करायची जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्या पूर्वजांनी केली ना, हे मंदिर जिवंत ठेवलं ना, आमचं काय की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे का नाही, द्यायला पाहिजे. मग इथे आपल्याला प्रत्येकाला जर वाटत असेल की माझ्या आई बाबांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या पूर्वजांनी आतापर्यंत माझ्या डोक्यावर टिकली का आपल्याला टिकवून ठेवली ना, मी ते टिकलीचं अजून छोटी टिकली करेल, दिसणार नाही बाबा, पण लावण्याची तर पद्धत सांगू शकते का नाही, एवढं तरी करेल. मग हे कधी सुरू होणार जेव्हा माझ्या आत्मसात धर्म होईल, संस्कृती होईल, माझी आराधना होईल. हे करण्यासाठी करायला लागेल, मग यासाठी डेअरिंग करावं लागेल, मग पुढाकार घ्यावा लागेल. मग काय अडचण घ्यायला, शंख वाजवायला बंदीच नाही हो, तो तर वाजवा. त्याच्यानुसार घरी विचारतील तू काय वाजवतोय, तू का वाजवते, कशासाठी, प्रश्न म्हणून होतील. प्रश्न विचारतो ना आपण, जेव्हा बाजारात जातो आपल्या मुलं विचारतात हे असं का, हे असंच का, ह्याला काय म्हणतात, याला का, तर त्यांना प्रश्न पडण्यासाठी इथपर्यंत तर आणा की पिंड पिंड काय असते, देवीच्या डोक्यावर मुकुट काय असतो, चोला काय घालतात, कृष्ण असेच काय दिसतात, रामाची मूर्ती एवढी शांतच काय, काहीतरी तर प्रश्न पडतात. घंटा का लावतात, घंटारी देवीचे मंदिर म्हणजे काय, प्रश्न पडल्यावर उत्तर द्यावे लागतील. तर आम्हाला काय झालंय माहिती का, तू खूप प्रश्न विचारतो म्हणून त्याला नेत नाही, ही परिस्थिती खरंच. तो प्रश्न विचारतो म्हणून त्याला नेत नाही, तो प्रश्न विचारतो म्हणून नाटक पण बघायला
त्याचं खरं कारण ही खंत आहे आपल्या समाजाची की ते रामाचं चरित्र जर यांनी विचारलं की राम फक्त वस्त्र धोतर आणि शेरात काय घालत होते याचं स्पष्टीकरण चुकून त्यांनी विचारलं तर मी काय बोलू? मला तर माहिती असं पाहिजे. रामाने वनवासात जाताना सगळं सोडलं, सत्ता सोडली, राजेपण सोडलं, आईबाप सोडले, प्रजा सोडली, काय नाही सोडलं? अजून संस्कार तो वनात पण मिळाले त्यांना, संस्कार तो वनात पण मिळाले त्यांना गुरुपेक्षा जास्त. पण हे सगळं करत असताना शस्त्र कधी सोडलं नाही. कोदंडधारी, कोदंड हा सोबत होता. शास्त्र माझ्या मनात आहे, शस्त्र माझ्या हातात असले पाहिजे. म्हणून विचार केला का तुम्ही कोदंड तुम्ही घेऊन चालणार? तुम्हाला कोणाशी युद्ध करायचं? तुम्ही वनवासी त्यांच्याशी युद्ध करणार का? मी युद्ध नाही करणार. नॉट सेल्फ प्रोटेक्शन. मी त्यांना शिकवणार युद्ध कसं करायचं असतं. मी त्यांना कोणते सांगणार. त्यांना बरेच त्याच्या सेनापती मी विचारले महाराज तुम्ही चालले सेना घेऊन जाऊ, 5,000ची सेना ना 2,000ची मिळा, हत्तीने वेळ मी तयार करणार, मी घेऊन नाही जाणार. तर आम्ही तयार करायचं निदान कार्टून तर दाखवायला. राम दाखवा, मर्यादा पुरुषोत्तम राम दाखवा, पतिव्रता राम दाखवा, सीता दाखवा, सीताचा त्याग दाखवा, लक्ष्मणाचा त्याग दाखवा, भरताची आस्था दाखवा, काहीतरी दाखवा. आम्ही दाखवत नाही म्हणून नाही. मला शंका माणसात येत नाही तो वाढला जाणार पूजेच्या पूजे घरात ठीक आहे. आता बसलेल्या बऱ्याच घरांच्या पूजेत आहेत का नाही? वाजवायचा प्रयत्न केला का? शिकवलं नाही ना मला आणि मी कधी घेतलं नाही. कोण ते दुखवून घेईल एकदा वाजवला की 4 दिवस चहा पित नव्हतो. आहेत बरेच लोक. हे सांगावं लागतं की शंख फुंकायचा असतो, तो डाव्या हाताचा शंख फुंकायचा असतो, उजव्या हाताला तोड नसतं, तो देवघरात ठेवायचा असतो. आता ते स्पष्टीकरण येईल बऱ्याच लोकांना. आमच्या मनात तर तोंड आहे, वामावरती शंख ठेवलाय. देवघरात दक्षिणावर्त शंख ठेवतात, ज्याचं तोंड उजव्या हाताला ओपन होतंय आणि त्याचं तोंड बंद असतं. त्याला दक्षिणावर्त शंख म्हणतात. हा देवघरात ठेवायचा असतो, याच्यात पाणी टाकायचं असतं. याला इकडे तोंड नाही म्हणून ते पाणी वाहून जात नाही आणि पिंड सोडून महादेवाचे पिंड सोडून सगळे देवी देवतांचा अभिषेक याच्याने या पाण्याने करायचा असतो. आमच्याकडे देवघर पहिला मोठं होतं म्हणून मोठा शंख ठेवायचे. आता माझंच घर 350 स्क्वेअर फीटच आहे. त्याच्यात देवघर 1.5 त्या देवघरात 6x8चा देवहारा, त्याच्यात हा शंख 6 इंचाचा कुठे जागा येईल म्हणून शंख ठेवणं बंद केलं. गणपती बाप्पा तेवढंच ठेवायचं. विसरलो आम्ही. आपलं किचन पण छोटं असतं, किती खायला लागतं, पार्सल तर मागवतो, झोमॅटो आहे ना. कशाला हवं बिस्लरी मी ते कशाला हवं? आमचे घर खूप छोटे होत गेले म्हणून जॉईंट फॅमिली नष्ट होत गेली. ही संस्कृती. हे तुम्हाला शंख सोडून वेगळं काय सांगतोय की शंख हा संस्कृतीचा धर्माचा भाग आहे. तुम्ही मला सांगायला काय आहे, सांगतो काय हे आम्हाला सगळे लोक ज्ञान देतात. रे बाबा तू काय नवीन सांगतोय? हेच नाहीये म्हणून आम्ही मंदिरात शंख वाजवत नाहीये. आणि हे 2017ला आम्ही हातात घेतलं की प्रत्येक घरात शंख वाजला पाहिजे, तो वाजवता आला पाहिजे. मग हे वाजवण्यासाठी हे प्रश्न तुमच्या समोर येतील का नाही मला सांगा. उद्या जर आमच्या पिंट्या उठल्या, अरे काय सकाळी बाबा 7 वाजता शाळा असते, बाबा तू 6 वाजता शंख वाजवायला लागला, काय वाजवतो तू? त्याला सांगावं लागेल ना आपल्याला शंख का वाजवायचा आहे. यासाठी हे प्रबोधन आहे. तुम्हाला माहिती होतं का? 100% माहिती होतं. पण उजळणी करून घेणं मारुती रायाचं वंशज विसरलो, ते परत सांगणं हे माझं काम आहे. जर मी हे सांगितलं नाही तर मी माझ्या विद्येला, मी माझ्या साधनेला न्याय दिला नाही असं मला वाटेल. म्हणून ही पुनरावृत्ती तुम्हाला करून द्यायची आहे की शंख हा वाजवायचाच असतो. आता किती लोकांना शंख वाजवण्याचे फायदे माहिती आहेत? सत्र क्रमांक 2 सुरू झाले.
शंखाची महती कळली. शंख कसा उत्पन्न झाला, काय वापरायचा, कशासाठी शंख हा धार्मिक दृष्ट्या कळला तो फक्त. इथे बरेच लोक असे आहेत आणि हे तू धर्म सांगितला, सायंटिफिक रिझन काय बाबा. आमच्याकडे पटकथा बोधकथा खूप असतात. शंख कुठून तयार झाला, शंखासुराचा वध केला आणि त्याची हाडं समुद्रात पसरली आणि मग त्यातनं शंख झाला. कथा आहे ना, नाही म्हणा करत नाही आहे, कथा आहे. सायंटिफिक रिझन काय ही तुम्ही जर अमेरिकेत सांगितली, बाहेर देशात कुठे, किंवा जो देवाला मानतच नाही अशा लोकांसमोर जर तुम्ही तुमच्या स्टोऱ्या सांगितल्या देवी देवताच्या, हे असं काय नसतं म्हणतात का नाही. सायंटिफिक रिझन द्यावं लागतं. कारण की आता पहिल्यापासून लोकांना माहित नाहीये, कारण आम्ही ते घेत नाही. हिंदू धर्म 100% वैज्ञानिक आहे, विज्ञानावर आधारित हिंदू धर्म आहे. जगातली कुठलीही ताकद त्याला नाकारू शकत नाही, कुठल्याही प्रोफेसर याला नाकारू शकत नाही. आम्ही अंध धर्म भक्त नाही, आम्ही अंध धर्मवादी नाही, आम्ही अंध धर्मरक्षक नाही. तर आमचा धर्म हा विज्ञानाला अनुसरून आहे. तुमचं विज्ञानाने आता सांगितलं सूर्य किती लांब आहे, आमच्या हनुमान चालिसेतच माहिती आहे आम्हाला. ठीक आहे ना. तर शंखाचं सायंटिफिक रिझन काय, कोणाला माहिती आहे शंख कसला बनतो? हा सांगा. हाँ बोल पाओ बाबा, हिंदी राष्ट्रभाषा है हमारी. इन्वॉल्व यानी ये अंग्रेजी हो गया. यस. हाँ हाँ. आपलं जे कॉस्मोस आहे, प्रकृती, हाँ उसका जो साइंटिफिक रीजनिंग है 1.08, यस. उसी बेस का ये है. इसके अंदर से जो आवाज निकलती है 4.8 मेगाहर्ट्ज, जी कॉस्मोस की फ्रीक्वेंसी 4.8 मेगाहर्ट्ज, जी. अर्थ की फ्रीक्वेंसी 4.8 मेगाहर्ट्ज, हे शास्त्र प्लांट की फ्रीक्वेंसी 4.8 मेगाहर्ट्ज. या त्याच्या दोन्हीच्या जे आता तुम्हाला मोठे मोठे वैज्ञानिक सांगतात ना, की शंख जरी तुमचा असेल पण त्याच्यातली प्रकृतीचा जो आवाज आहे हा आम्ही तुम्हाला देता. उदाहरणार्थ न्यूटन. न्यूटननी कसला शोध लावला? मग काय पडलं? गुरुत्वाकर्षण. मग आमचं सीताफळ काय वर जातं का? सफरचंद खाली पडलं म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मग आमचे पेरू, आमचे सीताफळ, आमचं टरबूज जमिनीतून आकाश जात होते का? न्यूटनच्या वेळातही आमच्याकडे सीताफळ होतीच की. हे आम्ही लिहून ठेवलंय, आम्ही विसरलो होतो त्यांनी आठवण करून दिली. भारताचा शोध कोणी लावला? भारताचा शोध कोणी लावला? अरे तो फिरायला आला होता, त्याला काहीतरी जेवणाला भूक लागली म्हणून उतरला तो. भारत त्याच्या आधीपासून होता आणि भारत हा अखंड भारत होता. त्याने सांगितलं हा भारत आहे. आम्हाला माहिती आहे की त्यांनी जगाला सांगितलं अशा नावाचा एक संस्कृतीचा देश आहे, हे त्यांनी बाहेर जाऊन सांगितलं. आम्हाला माहित होतं. आम्ही भारत नाही काही वेगळ्या नावाने त्याला म्हणत असू, जम्बूद्वीप म्हणत असू, है ना. तर शंखाचं सायंटिफिक रिझन, सायन्स असं म्हणतं की ह्या शंखामध्ये जर तुम्ही आता चेक केलं तर शास्त्रज्ञांनी चेक केलं तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, 3 गोष्टी त्याच्यात प्रामुख्याने सापडतात. एक कॅल्शियम, फॉस्फरस आणि गंधक. या 3 गोष्टींचं प्रमाण आहे. त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण हे 70% पेक्षा जास्त आहे. 20% त्याच्यात फॉस्फरस आहे आणि नावाला असं गंधक आहे. हे तुम्ही लॅबोरेटरीमध्ये चेक केलं की ते आपल्याला कळतं. याचा काय संबंध धर्माशी? परत आपल्या स्टोरीकडे जाऊ. शंखासुराचा वध केला, हाडकं, कॅल्शियम ते गेलं. सगळं पांढऱ्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी नॅचरल कॅल्शियमच्या असतात. हे शास्त्र. आपले हाडही कॅल्शियमचे. हा मग शंखासुर जे असतील ना, तर हे समुद्रात वाळू असते, खाली वाळू असते का नाही, तर पांढरे खडे असतात. म्हणजे ते कसले असतील? कॅल्शियमचं प्रमाण असेल. गंधक हे चिवट असतं. हा
आणि फॉस्फरस हे लवचिक असतं, म्हणजे पाणी, गम, च्युइंगम वगैरे सारखं असं हे जे प्रमाण ते त्यातनं बाहेर आल्यावर त्याचं अनुभूती चेंज होत असते, पावडर स्वरूपात असतं, हे नंतर होतं. म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली तर स्ट्रॉबेरी फ्लेवर कसं येतं वेगळं, तर स्ट्रॉबेरी असते, तसं फ्लेवर तयार करतात. असं तसं प्रत्येक कॅल्शियम किंवा केमिकलचे आता वर्जन झाले. तर समुद्राच्या खाली जे पांढरे खडे आहेत ते आणि जलचर प्राणी जे आपले आहेत, जे खाली समुद्रात राहतात, यांच्या पाठीवर पाणी चिटकू नये किंवा पाणी लागून राहू नये म्हणून त्यांच्या अंगावर, जशी गोगलगायच्या अंगावर तर रब असतं, हे चिवट पदार्थ असतो फॉस्फरस. हा हा इंग्लिश म्हणजे काय, मला इंग्लिश येत नाही, त्याला काय म्हणणार? म्युकस म्हणजे काय? ते बुडबुडीत म्हणजे काय? म्युकस. मराठी हिंदी शब्द सांगा. मी इंग्लिशचा विद्यार्थी नाहीये, नापास आहे 12वी. कोणाला माहिती आहे हे काय सांगतात ते? हा प्रॉब्लेम आहे आमचा. आमचं एकही धर्मशास्त्र इंग्लिश मध्ये नाहीये. हा म्युकस शोधायला आम्हाला शब्दकोश चेक करावा लागेल की त्याला मराठीत काय म्हणतात आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात. हा प्रॉब्लेम जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा आमचं अध्ययन त्यांनी त्यांच्या इथे इंग्लिश मध्ये सांगितलं आणि आम्ही हिंदी मध्ये सांगू शकत नाही. जो गोगलगाय सारखा प्राणी, तो ऑक्टोपस काय असेल तर जलचर प्राणी, त्याला तुम्ही ऑक्टोपस म्हणा काय, त्याच्या शरीरावर चिवट पदार्थ असतो. तो चिवट पदार्थ आणि जमिनीत हे वितळण्यासाठी गरम पाणी असतं. जर तुम्ही एखादी टाकी बरेच दिवस भरून ठेवली तर वरचा हा गारवा, तुम्ही नदीमध्ये जरी उतरला तर तळाशी पाणी कोमट लागतं. हा तर समुद्र आहे. त्या समुद्राच्या भूभागाला खूप काही उष्ण असं वातावरण असतं. त्या उष्ण वातावरणात जसा हा काच आहे, काच काय होतो, वाळूला एका प्रमाणात तापवलं की त्याच्यापासून काच तयार होतो. वाळू तापवल्यावर काच होतं हे तर माहिती आहे ना सगळ्यांना, 7वीला होतं. हा, त्याच्यापासून होतं. तर मग तिथल्या समुद्राच्या खाली त्या उष्ण याच्यात बारीक बारीक पांढरे कण, ते यांच्या अंगावरचं गंधक आणि फॉस्फरस यांचं मिश्रण होऊन हे त्याचं गोगलगायचं, जलचर प्राणी, तत्सम प्राणी आहेत, त्यांचं घर होतं तयार. ते त्यांच्या सुरक्षेसाठी हे करत असतात. तर आपली प्रकृती आहे, मोठा मासा छोट्या मासाला खातो, छोटा मासा त्याच्यापेक्षा छोट्या मासाला खातो, मोठ्या मासा शार्कला खातो, शार्कला काय खात असेल. तसं यांचंही तिथे जीवन आहे. कोणीतरी त्यांना खाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं घर हे टणक करून ठेवलं. हे जलचर प्राण्यांचं घर आहे. ते त्यांच्या शरीरावर घेऊन जातात, ते लवचिक असतात. या प्रमाणात सगळ्यात प्राणी पावासारखा मऊ असतो. त्याला काटा लागला तरी जखमी होतो, मोठा दगड लागला तरी जखमी होतो, म्हणून त्यांनी त्यांचं घर तयार करून ठेवलंय. त्याला आपण शंख असं म्हणतो. सायंटिफिक रिझन आहे, हे जलचरपणाचं घर आहे. मग शंख कसा तयार झाला? असा झाला. तो समुद्र मंथनातनं आला, त्याला शास्त्र होतं की मी तुला शाप दिला होता, जेव्हा तू बाहेर येशील तर तुला धारण करायची जबाबदारी माझी, असं विष्णूने सांगितलं. असा शंख तयार झाला. मग तो विविध पुराणात त्याला वाढवलं गेलं, विविध शास्त्रामध्ये त्याला सांगितलं गेलं. आपल्या प्रत्येक गोष्टीत त्याला सन्मान मिळाला. असंच एक वस्तू तर मगाशी हत्ती होता, त्याच्या सांगाड्याने वज्र दिलं होतं इंद्राला. त्यालाही शाप होता की हा माझ्याकडनं जर मृत्यू पावला तर याचा कुठला तरी भाग हा मी धारण करा, म्हणून इंद्राला ते वज्र दिलं होतं मोठं. ते मारलं की ते शेवटचा रामबाण इलाज, असा तर काही तो भाग होता. तर हा शंख सायंटिफिक रिझन असा तयार झालाय. हे शंख आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला कळाला, तो तुम्हाला माहितच होता, कारण म्हणजे मी नाही सांगितलं, तुम्हाला माहित होतं, तो आठवण करून दिला. आणि सायन्स कसा शंख तयार झाला. आता शंख तयार होताना वेगळी वाकडी होत असतात, त्याला पॉलिश वगैरे केली जाते, याला कापलं जातं, हे तोंड कायमस्वरूपी बंद असतं. हा एवढा जो पांढरा शुभ्र तुम्हाला दिसतो असा नसतो. हा वेळा वाकडा, याच्यावर कवच असतं, पापुद्रा असतो, जसं खारीक असतं, खारीक तोडली की आतनं बी निघते, कवट असतं, कवटाचं वर तोडलं की आत खाल्लेला पदार्थ असतो. तसा हा एकदम घाणेरडा असतो, याला खूप घाण. तर शेणाचा पोतारा कसा असतो तसा लागलेला असतो, तो कालांतराने काढायचा असतो आणि त्याला उकळलेल्या पाण्यात त्यातला तो जीव असतो तो व्यवस्थित काढायचा असतो. आता काही लोक समुद्रात जात असतील, त्यांनी ते टाकलं की ते त्यांच्यात येत असेल, त्याच्यात ते जलचर पाणी मेले असेल, जिवंत असेल, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण
असं कोण चेक करून तर आणत नाही. अरे तू मेलायस का, सोडतो का ते घर, मी घेऊन जातो तुला, असं काय नसतं. जसे मासे निघतात तसे त्यांच्या बरोबर हे निघत असतात. आता याच्यात मुख्यतः शास्त्र सांगतं असे 2 प्रकार आहेत. एक वामावर्ती शंख आणि एक दक्षिणावर्ती शंख. वामावर्ती शंख मोठ्या प्रमाणात जास्त मिळतात म्हणून त्याला वाजवायला उपयोगात घेतात. त्याचं तोंड कापून त्याच्यातनं हवा निघावी असं त्याला वाजवणार. मग वामावर्ती शंख कसा वाजतो ऐकलाय? ऐकलाय का? तो शंख कसा वाजतो हे म्हणलं मग अशी वाजवलंच बऱ्याच लोकांनी, नाही काय म्हणताय? आता यांनी पण वाजवला ना. हा, मग तो शास्त्र शुद्ध व्यवस्थित कसा फुंकावा, काय फुंकल्याने कुठल्या शरीराच्या कुठल्या अवयवावर ताण येईल, तो कुठल्या पद्धतीने फुंकला तर त्याच्यातनं आवाज येईल, शरीराच्या कुठल्या अवयव तोंडातल्या याला ताण दिला, त्याला हलवलं की त्याच्यातनं वेगळा ध्वनी निघेल, हे आम्ही शिकवतो. आता आलो पॉइंटवर, सत्र क्रमांक 2. तर हे आम्ही शिकवतो की शंख कसा धरावा, शंख कुठला वाजवावा, मानवी शरीराने किती इंचाचा शंख वाजवावा, तो शंख वाजवा तर त्याचा आवाज कसा येईल. गेले 20-25 वर्षाची तपश्चर्या आहे किंवा कसा वाजवला, यांनी 5-5, 6-6 वर्ष साधना केली की शंख साधना काय असते. शंख उत्पत्ती तुम्ही शिकलात, शंख साधनाही शिकायला लागेल ना. शंख कुठे कुठे वाजवला पाहिजे त्याचं शास्त्र आहे. शंख हा धार्मिक स्थानी वाजवला पाहिजे, जिथे साधू संत महापुरुषांचं अधिष्ठान आहे तिथे वाजवायला पाहिजे. अरे की हे आमचं विजयाचं प्रतीक आहे, हे आमचं पावित्र्याचं प्रतीक आहे. शंखातनं येणारा प्रत्येक ध्वनी हा पवित्र शंख. दोन्ही बर्लिन युनिव्हर्सिटीने 1996 एक सिद्ध केलंय की जिथे शंख वाजवला जातो त्याच्या आजूबाजूला 200 मीटर मधले बॅक्टेरिया मरतात. तुम्हाला बीएमसीचं काम मिळणार नाहीये, तुमचं आरोग्य सुधारेल. तुम्ही आता इथे बसलेले लोक किती वेळा व्यायाम योगा करत असतील मला त्याची कल्पना नाही. तुम्ही किती जोरात ओरडत असाल याची मला कल्पना नाही. पण कधी आपण कल्पना केली आहे की आमच्या गावाकडे भांडणं व्हायचे तर जोरजोरात ओरडायचे? पुण्यात नाही चालत ना तसं, मुंबईत पण नाही चालत, हळू बोलायचं. हा, त्याला त्रास होईल ना, तो सेकंड शिफ्ट करून आलाय. आम्ही भांडत नाही हो, आमच्याकडे भांडण तू मोठा बाबा मी चाललो, एवढं सामंजस्य घेतलंय. आमच्यातलं शौर्यच विसरले आहे. तो समोरला आवडत ना माझा मित्र मैत्री कोणी असेल, मला डिफेंडच करता येत नाही. हा, भांडणं मात्र कुठे होतात, माझी गाडी का ठोकली, तुझी मागे होती, ब्रेक का दाबला नाही, या गोष्टीवर भांडतोय. माझा कचरा अलीकडे, तुझा कचरा अलीकडे, तू बीएचके तुझं डस्टबिन पलीकडे ठेव. त्याच्या पलीकडे भांडणच नाहीयेत. भांडणं नाही म्हणजे ओरडणं नाही, ओरडणं नाही म्हणजे तुमच्या आत्मज्ञानाच्या आतड्यांना काही सुचत नाहीये. आम्ही पोळ्यामुळे पण 10 डेसिबल आवाज, 5 डेसिबलच्या आवाजाने बोलवतो. नालाय का, कळत नाही का तुला? खरंच कळत नाही आवाज आहे त्याला. आत्ताही इथे बसलेले बरेच, म्हणजे मी गावाकडनं आले म्हणून मला आत्तापर्यंत लग्न वयस्कर फटके खाल्लेत. आता हे जे वयस्कर लोक गावाकडनं आले त्यांच्या 3ऱ्या पिढ्या असतील इथे, बेदम मारहाण, शिव्या तर जोरदारच. म्हणजे तो पारावर असायचा, संध्याकाळी जेवायला घरी आला नाही म्हणून आईने घरनं आवाज येतोय, अरे घरी ये जेवण झालं, घरनं आवाज एवढा जोरात आहे की तो पारावरनं घरी यायचा. इथं बेडरूम मधनं मागच्या बेडरूमला आवाज जात नाही, येता का? अरे कसला येता का, टीव्हीचा आवाज एवढा मोठा त्याला कसं ऐकू जाईल? माझ्या अंतर्गत आतड्यांचा व्यायामच झालेला नाही, त्या मजबूत नाही झाल्या, माझ्या स्टमक तेवढे मजबूत नाहीयेत. तुम्हाला खोटं सांगत नाहीये की अशीही गैरसमज समाजात आहे की महिलांनी शंख वाजवूच नाही. आहे का नाही? ऐकलेत का तुम्ही की महिलांनी शंखाला शिवायचं नाही, वाजवायचं तर लांबच राहिलं. आता जर महाराष्ट्रातल्या संपूर्ण भारतातल्या महिला जर माझ्या दुर्गाच्या अवतार असतील, मी त्याला जर मातृशक्ती म्हणत असेल तर तिने का त्याला हात लावू नये? एक चला, धर्म मातंड सांगतात म्हणून ऐकलं, शिव नाही. मग आमच्या इथल्या महिलांना का शिंग आहेत का? बंगाल मधल्या महिलांना नाहीये, तेव्हा होतात. यांनी का वाजवू नये? खूप
डिबेट झालं माझ्या ह्या गोष्टी. सुरुवातीला तर मला विरोधच झाला, हा माणूस बावळट झालाय महिलांना, आणि पुण्यातले ब्राह्मण ते बाकीचे लोक शस्त्र धर्म जबरदस्त पाळतात. हो, हे बहिष्कार टाकायला कमी करणार नाही, काही सगळे नाही, पण ज्यांना खरंच माहित नाही, आता सोडा. अगत्यानंद तीर्थ शंकराचार्य त्यांचा व्हिडिओ खूप वाचतोय मागचा. धर्मशास्त्र में लिखा है कि महिलाओं ने शंखों को छूना मना है, ऐसे हम मानते नहीं, शास्त्र कहलाता है. इसलिए शास्त्र में कुछ भी बात कही हो कि महिलाओं ने उसको बजाना इसलिए नहीं चाहिए कि वो शंख बजाने से हमारे अंतरात्मा, जहां हमारा जननी का मृत्यु होता है या जननी जन्म देती है, हमारे नाभि पे तान पड़ेगा, नाभि को उसको तकलीफ होगी, या उसकी मासिक अवस्था में उसकी अवस्था बिगड़ जाएगी. इसलिए धर्मशास्त्र महिला को शंख बजाने को मना करता है. ऐसा शास्त्र बजाते हैं, लोग इसका अवैध करते हैं कि लोगों ने कहा, लेकिन शास्त्र में बस 2 शब्दों का अक्षर लिखा है कि महिलाओं ने शंख बजाना नाही. आता हे स्वामीजी शंकराचार्य आहेत, शंभर त्यांचा मान तेवढाच आहे. शंकराचार्य खूप मोठी पदवी आहे आणि आम्हाला धर्म शिकवणारे ते आहेत. त्यांच्यासाठी विवाद चालले गेले 12 वर्ष. ते शंकराचार्य आहेत का नाही याच्यावर विवाद सुप्रीम कोर्टात आहे. मला त्या गोष्टीत पडायचं नाहीये, पण तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो, ते धर्माचार्य शंकराचार्य पुण्यात जेव्हा जेव्हा येतात, गेले 7 वर्षात जेव्हा जेव्हा त्या पुण्यात आल्या, त्यांच्या स्वागतासाठी या महिला आहेत शंख वाजवायला. अवधेशानंदाचार्य महाराज शंकराचार्य आहेत, ते एका बाजूला सांगतात की महिलांनी शंख वाजवला नाही पाहिजे. आमच्या 70-80 महिला गंगाराम मध्ये जेव्हा त्यांच्या साधकांकडे येतात, ते फोन करून बोलून घेतात, तर हम आ रहे आप शंख बजाना. कोण महिला? आम्ही किती विश्वास ठेवायचा? आणि हे किती मनभेद आहे, मतभेद आहेत. तुम्ही चॅनलवर वेगळं बोलायचं आणि तुमच्या साधकासाठी महिलांचे शंख बजावतात. लोक काय म्हणतील तुम्हाला? या गोष्टी माझ्यावर पण लादल्या गेल्या, पण आमच्या महिलांना एवढा त्याचा फायदा झाला. शंख वाजवण्याचा सगळ्यात जास्त फायदा हा महिलांना, सगळ्यात जास्त फायदा. शंख का वाजवला पाहिजे, त्याच्यात आमच्या शरीरावर किती उपयोग होतो, हा सगळ्यात जास्त फायदा हा महिलांना. आणि त्याचा प्राप्य म्हणून, त्याची पुढची आपण म्हणून देणगी म्हणून 2017 मध्ये 4 महिला होत्या माझ्याकडे. आता केशव शंखनाथ पथकामध्ये 1200 मेंबर आहेत आणि या 1200 मेंबर मध्ये 1000 महिला आहेत. आता यांना यांचं बरोबर कळत नसेल का? 2017 पासून वाजवत आहेत, 2024 पर्यंत वाजवत आहेत, यांच्यावर काही दुष्परिणाम झाला? पण ही प्रगती होतच गेली. आणि महिला तर साध्या सुद्धा नाही आहेत, डॉक्टर आहेत, प्रोफेसर आहेत, वकील आहेत, हाऊसवाईफ आहेत, मेडिकल चालवतात, घर चालवतात, बिझनेसमॅन आहेत. एवढं असून सुद्धा एक वयोगटातल्या नाही आहेत. वय वर्ष 6 पासून तो 86 वर्षापर्यंतची तरुणी आमच्याकडे आहे. आमचा 96 वर्षाचा तरुण आता कोरोनामध्ये गेला. 96 वर्षाचा तरुण उत्कृष्ट व्यक्ती शंख वाजवतो, सगळं आवडतं. आमचं 87 वर्ष. तुमचं वय किती आहे? 67. अजून खूपच तरुण आहे. यांची संख्या आमच्याकडे जास्त 500 लोक आहेत, की ज्यांचं वय 50 पासून 70 पर्यंत आहे आणि महिला आहे. यांनी शास्त्र वाचलं नसेल का? यांनी धर्म वाचला नसेल का? तर तुम्हाला हिंदू हा बोबडा आहे, भावळा आहे, सांगितलं जातं तू हे पूजू नको, ते पूजू नको, हे करू नको, ते करू नको, आणि आम्ही ते करतो. कारण आमचे 33 कोटी देव आम्हाला बांधून नाही ठेवलं. पण हे लोकांना कळत नाही, जेवढे विशाल आम्ही आहोत तेवढे विशाल आमचे विचार आहेत. आम्ही दगडाला देव मानतो ना, आम्ही त्याच्यात आत्मा शोधलाय. आमचा देव चराचरात आहे. आम्ही शेंदूर लावलं तर आम्ही त्याला मारुती म्हणतो, भैरवा म्हणतो, विठोबा म्हणतो, मंजुळा म्हणतो. ही आमची आस्था आहे. पण ज्याची आस्था दिसत नाही तो जगा सर्वात मोठा देव आहे. आमचा बाप म्हणतो मी देव आहे, मी सांगतोय तुम्हाला. आमचे विष्णू म्हणतात मी देव आहे, मी उपदेश देतोय तुम्हाला. आणि बाकीच्यांचं काय? देवाचा परिंदा, प्रेसित, मॅसेंजर. आम्ही मॅसेंजरवर विश्वास ठेवतो. असेच मॅसेंजर आमच्या समाजात पण आहे. काल भोवळ्या चौकात एका सायकलवाल्याने 4 व्हीलरला चेडलं, ही बातमी आहे. ती बातमी
शिवाजी चौकात गेलं, सायकलवरून 2 लोकांना चिरलं, एकाचा मृत्यू. तीच बातमी घाटकोपरला घेतलं, 4 व्हीलरवाल्यांनी सायकलवाल्या चिरलं, 4 लोक मृत्यू. आणि टीव्हीवरती कळली चेंबूरमध्ये अपघात झाला, 12 लोक मृत्युमुखी पावले. सत्यता माहित नाही. करस्पॉन्डंट प्रतिनिधीच्या सांगण्यावरून हे मॅसेंजर आहेत आमचे. झालं काय तर सायकलवाल्याची सायकल पंक्चर झाली. ही आपली अवस्था आहे. मग तिथे रामाने धनुष्य तोडला, पण परशुरामाने त्याच्यावर परशु उगारला. लिहिलं काय आहे? लक्ष्मण त्यांच्यावर चिडले, मग क्रोधपोटी परशुरामांनी त्यांना काही अभिशाप दिला. ही घटनाक्रम सांगणार कोण? प्रभू रामचंद्रांनी तोडला. हीच वार्ता आहे ना, वाचत कोणी नाही. आमचे लोक वाचत नाही म्हणून उत्तर देत नाही. आम्हाला शास्त्र धर्मशास्त्र माहित नाही म्हणून सांगता येत नाही. 33 कोटी म्हणजे काय? 33 कोटी म्हणजे आकडा आहे का? कोटी हा संस्कृत शब्द आहे ना, सांकेतिक शब्द आहे, संख्या नाही येते. तसंच आहे, ते सांगता आलं पाहिजे. आम्हाला आमचं शास्त्र सांगता आलं पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना सांगू. जेव्हा आमची मुलं कॉलेज शाळेमध्ये डिबेट करतात कुठल्या विषयावर, ते सांगतील पुढे, आजी तू टिकली का लावली आहे, कुंकू का नाही लावला, काय शास्त्र होतं. माझी सासू म्हणली ती डबी कुठे मिरवते बाजारात, तर मी ते 5 रुपयाची चिटकव. नाही सांगितले. आणि जर म्हटलं टिकली काय तर सौभाग्याचा अलंकार. मग सौभाग्याचा अलंकार कुठं कुठं असतं? बेसिनच्या काचेवर, कधी कधी मोबाईलच्या बॅक साईडला, कधी कधी विसरतो सौभाग्य सोबत घ्यायला, पर्समध्ये ठेवतो. हे सांगता येणार आहे का आम्हाला? नाही. तो ब्रह्म का पूजायचा असतो, तिथे आम्ही कुंकू का लावायचं, हे शिकून घेऊ आपण. सांगू ना काय होईल. मी ज्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला जाते, आम्ही टिक्के लावत नाही, आम्ही बंद बांधत नाही, आम्ही जानवरांना सोडलंय. काय होईल की माझ्या कॉर्पोरेट कंपनीत नावं ठेवली, कसा आलाय बेगडा, त्याला काय फरक पडणार आहे? माझा पगार कमी होणार आहे का? माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी होणार आहे? दृष्टिकोन होईल. पण आमचा समाज तोच, त्याला काय वाटेल. या गोष्टीसाठी आम्ही शास्त्र पाळलं पाहिजे. शास्त्रातल्या प्रत्येक गोष्टी उपभोगल्या पाहिजे. तसं आम्ही सुरुवात काय करायची तर शंख वाजवण्यापासून आम्ही आजपासून सुरुवात करू. शंख कसा वाजवायचा तर वावावरती शंख वाजवायचा. ते वाजवताना आम्ही काय करू तर आज सगळ्यांनी एक प्रयोग करा. उद्याच्या सत्रात तो प्रयोगाचा तुम्हाला फायदा आहे. आज एक प्रयोग करायचा. सगळ्यांना ओम कसा म्हणायचा असतो सांगा. ओम कसा म्हणतो आपण? ओ मोठा, मध छोटा आणि दीर्घ असा म्हणतो. ओ मोठा घेतला 3 सेकंद, मग दीर्घ पण लघु म्हणजे लांब लचक. हा आमचा अध्यात्मातला ओम झाला. याच्याने मनाला व्हायब्रेशन मिळतात, शांती मिळते. हा करायचाच. पण आज रात्री उद्या सकाळी झोपायच्या आधी तुम्हाला वाटेल तेवढा, मी 13 वेळा सांगतो, तुम्ही तेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा आपण आपल्या जठराचा आणि आतड्याचा व्यायाम करून उद्या यायचंय. उद्या शिकायचं ना शंख कसा वाजवायचा. ते नाही केलं तर पुढचे 2 दिवस पोटदुखी झाली म्हणजे समजा. हा म्हणजे कंपल्सरी करायचं. असं करून नाही चालणार, करायचं जर उद्या शिकायचंय तर. केशव शंखनाथ पथकातला पहिला प्रयोग लिहून घ्या. शंख वाजवण्याचा पहिला प्रयोग. सकाळी तुम्ही जेव्हा उठत असाल तेव्हा 10 मिनिटं ध्यानस्थ बसणं, स्वतःला शोधा मी कोण आहे. ते 10 मिनिटं शोधा मी कोण आहे. माझ्यावर काहीतरी कर्तव्य जबाबदारी दिली आहे का? माझ्या जन्मदात्याने, माझा जो धर्मात मी जन्माला आलो त्याने, आणि ज्या परमेश्वराची मी उपासना करतो याची आज्ञा मानून मी कोण आहे. मी केस नसलेला एक माणूस, मला 2 कान, 2 नाक, 1 डोळे, 2 डोळे ना, कोण म्हणताय 2 डोळे म्हणले तर. मी कोण आहे
माझं ह्या जगातलं नाव जरी नितीन असेल तर मी एक आत्मा आहे. मला शोधा, माझं काम काय. मी फक्त बिझनेस करायला, धंदा करायला आणि 50 वर्षांनी मरून जायला इथे आलेलो नाही. मला जर मानव जन्म मिळालाय तर माझ्या काहीतरी सत्कर्म करायचे. आमच्या पूर्वजांनी, आमच्या धर्माने, माझ्या संस्कृतीने काहीतरी काम मला मिळवून ते करायचंय. मग 1000 काम आहेत, त्यातलं एक कुठलं तरी घ्या. काय घ्याल? मी उद्यापासून मोठं स्मरण लावणार. मी उद्यापासून बांगड्या प्लास्टिकच्या नाही तर काचेच्या घालणार. पुरुषांनी असेल तर मी गंड्या बांधणार. ह्यासाठी मला काय प्रयोग करावा लागणार, तर मला शोधायचं की मी कुठे हरवलंय. मी गावात असताना चांगला होतो, माझे आजोबा चांगले होते. आमच्या आजोबाचा फोटो बघतो ना मी, चंदनाचा फोटो लावलेला केवढा टिला आहे. आम्ही काय विसरलो. मला शोधायचं पहिलं 10 मिनिटं. प्रयोग क्रमांक 1, शांत. काही सगळं विसरून जायचं, टेन्शन काय भाजी करायची विसरून जायचं, मुलाला शाळेत सोडायचं हे विसरायचं. शांत 10 मिनिटं बसायचं. त्यानंतर आपण जो आपली प्रातविधी असते ते उलटलं ओम म्हणायचा, जो तुम्हाला आत्ता तुम्ही म्हणताय तो. पण त्याच्यानंतर आमची अन्न नलिका, श्वास नलिका आणि जठर शुद्ध करायचं असेल तर मोठ्याने 13 वेळा, कमीत कमी असे 3 बंच, 13 13 13 3 सेट. जिम मध्ये कोणाला सेट माहिती ना, 3 सेट मारायचे, 3 सेट मारा त्याचे, असे 3 सेट करायचे. ओम, केशव शंकरनाथ पथकाचा पहिला प्रयोग ओम आहे. तो ओम कसा म्हणायचा, जे तुम्ही मगाशी म्हणलात ना, ओम मोठा म दीर्घ, त्याचे उलट करायचं. ओम मोठा म छोटा. कसा करायचा? लक्ष देत? हा 13 वेळा करायचा. असे 3 सेट करायचे. पाण्याची बाटली जवळ ठेवायची. हा ओम 13 वेळा मी सांगतोय, तुम्ही 50 वेळा म्हणा. तुमची शरीराची किती कॅपॅसिटी. याने काय होईल, ते कधीच व्हायब्रेट झालेले, ते चिपटकलेले अवयव आहेत ना, ते मोकळं व्हायला सुरुवात होईल. आणि माझा त्याच्यातला भाग काय की तुमच्या ओठाला चंबू करायची सुरुवात होईल. शंखपताना चंबू करायचा आहे. ह्या 2 गोष्टी यात नव्हत्या. काय करायचंय? ओम म्हणायचंय. एकदा म्हणून दाखवा, त्याचं उद्या प्रॅक्टिस आपण उद्या घेऊ. चला, कसा म्हणाल ओम? डोळे मिटायचे आणि जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा. 1 2 3 स्टार्ट. ओ म्हणताना ओठ चिटकले नाही पाहिजे, म म्हणताना चिटकले पाहिजे. मी परत एकदा दाखवतो. ओ म्हणताना तो तोंडाचा चंबू तसाच हवा, तो बंद करायचा नाही. शेवटी आपण तो बंद करून ओ म्हणतोय, असं नाही. आणि फुल ताकदीने सोसायटीचे उद्या सेक्रेटरी इथे येऊन मला धरून गेले तरी चालतील. काय होईल ते होऊ जाऊ दे. मग लक्षात येतं आपल्यात कॅपॅसिटी किती आहे. शंख नंतर वाजू, पहिले ओम तर म्हणू. हे असं तुम्ही सगळे प्रयोग केल्यानंतर तुमचा शंख कसा वाजतो माहितीये का?
कधी होईल? ओम व्यवस्थित म्हटल्यावर. हे ओम म्हणताना चल टीप लिहून घ्या. सरांनी 3 सेट करायला सांगितले. 3 सेटच करायचे. डोक्याला मुंग्या येतील, चक्कर आल्यासारखं होईल, त्याकरता रात्री पोटभर जेवायचे. उपवास कोणाचं नाही ना. हा, हे सकाळी त्याला ताकद लागते. आम्ही कधीच केलं नाही म्हणून घसा खवखवल्यासारखं होईल. गावारायचं कारण नाही, कोमट पाणी प्या. पण हा ओम हा तेवढा वेळा म्हटलाच गेला पाहिजे. जर तुम्ही जिम मध्ये जातात आणि काहीतरी जड वजन उचलायच्या आधी वॉर्मअप असा काहीतरी शब्द येतो, त्याला सराव असं म्हणतो. वॉर्मअप जसं असतं तसं शंख साधन आहेत. पण हे वॉर्मअप मी तुम्हाला आज एक सांगितलंय, उद्या अजून 2-3 सांगेन की ते केल्यानंतरच आवाज येईल. हा, जे शंख वाजवत असतात ना त्यांनी तो तसा वाजवत. पण जर तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे, तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे काय पद्धत आहे? ज्या शंखवादकाने वर्षभराचं सिलेबस पूर्ण करून, ज्या शंखवादकाने वर्षभराचे 17 सत्र पूर्ण करून सगळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाला हजर राहून घटक चाचणी, सामायिक परीक्षा, मुख्य परीक्षा, प्रमुख परीक्षा देऊन सुद्धा जानेवारी ज्या शंखवादकाला शंखवादकी पदवी मिळते तो कमीत कमी 17 सेकंद, किती? 17 सेकंद जो शंख वाजवेल न अडखडता, जशी ती हृदयाचा ते येतं ना काहीतरी माय हार्ट माय लाईफ, ती वायर खालीवर जाते ती टीव्ही मध्ये, ते एका सूत्रात जर अशी 17 सेकंद वाजली त्याला आम्ही शंखवादकी पदवी देतो. वर्षभर वादन केल्यानंतर किती? 17 सेकंद. आमचे पुढचे सगळे आवर्तन हे 20 ते 22 सेकंदाच्या मध्ये. आता परत प्रश्न येतो, दादा मला येईल ना वाजवता? आमचे पत्रक आहेत ते जाताना घ्या की शंख वाजवल्याने काय काय फायदे होतात. हे फायदे बाजूला ठेवा. शंख वाजवल्याने मुख्यमंत्री झाल्याचं फील होतं. हा, खरं. समाजात तुम्हाला एक मान सन्मान मिळतो. येडागाईवाण्याचं काम नाहीये शंख वाजवणं. तुम्ही करून दाखवलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. आम्हाला अनुभव आहे. आम्हाला उभं करत नव्हते, हे बावलट काहीतरी फुकतात, जा म्हणलं इथून. ज्यांनी असं म्हटलंय तो पाय गळे घालतो आता. आम्हाला बऱ्याच मंदिरांमध्ये बॅन केलं होतं. हे येतात नाही आरतीच्या वेळेस काहीतरी वेगळंच फुंकत बसतात, ते पत्र देऊन बोलवतात. ही उपलब्धी गेली 7 वर्षाची. महाशिवरात्रीच्या वेळेस आणि ओंकारेश्वर आमचं जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये शंखवादन केलं. ते शंखवादन गरज नव्हती देशाच्या गृहमंत्र्याला की हे बाहेर कोण वाजवतं हे बघायला यायची. तो गाभाऱ्यात होता. देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा गाभाऱ्यात ओंकारेश्वराची आरती करत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी पुणे दौरा होता आणि अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होते. बाहेर शंख कोण वाजवतो हे बघण्यासाठी त्यांच्या उंचीच्या अर्धपट असा छोटा तो दरवाजा आहे त्यातनं वाकून आले बघायला लागले कोण वाजवत आहे. त्याच्या डोक्यात काय आलं माहित नाही. ती आम्ही सुरू ठेवली आणि रामनवमीच्या प्राणप्रतिष्ठेच्या 2 महिन्याआधी पत्र आलं न्यासाकडनं, तुम्हाला विशेष निमंत्रण आहे, 121 लोक घेऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सामील व्हा. हे हिंदुस्थानातलं पहिलं पथक काय की लोक वाजवतात, संघटित होत नाही. ती धर्माची काळाची गरज आहे. हे संघटित होतात. हिंदुस्थानातलं पहिलं पथक काय की प्रशिक्षण कोणी देत नाही, उपदेश खूप देतात. प्रशिक्षण कोण देत नाही. प्रशिक्षण विनामूल्य आहे, 1 रुपया त्याचा चार्ज नाही. हिंदुस्थानातलं पहिलं पथक का की आमच्याकडे आमच्या आया आहेत, बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, मातृशक्ती आहे. आणि ज्या घरातली मातृशक्ती सुजळ सोज्वळ सुशिक्षित ते घर पुढे जातं. म्हणून लिहून ठेवलंय जिल्हा परिषदच्या शाळांनी, शिकलेली आई घरादाराला पुढे ने. बाप पण तसाच असतो, बापाबद्दल लिहायला विसरले. पण आई ते बघत असते.
ती जगज्जननी आहे. त्या महिषासुराची वध करणारी आहे. जो जो तिला कुटुंबाला परिवाराला त्रास देईल अशी ती आई आहे. ती केली तर समाजात होतो. तर मी तर म्हणतो की गेल्या 7 वर्षात जर केशव शंकरनाथ पथकाची जर एवढी प्रगती झाली असेल, ही मातृशक्तीचं दायित्व आहे. जेवढं टीव्हीवर दाखवताय ना जाहिरात, एवढं पोस्टरवर तुमची प्रचिती होत नाही, प्रसार होत नाही, तेवढं ह्या मातृशक्ती एकमेकांमध्ये पक्का गठ्ठा मतदान होतं. लय भारी वाटतो, लय भारी शिकवतो. ये तू कुठं जाते? संध्याकाळी रोज दिसत नाही. आता वाटत त्याला शंख वाजवायला जातं, तिथे जातं. हो का? मी पण येते. असं होतं. असे बाळाचे जमले. पण तुम्ही बॅनर लावून कोणी शिकत? बॅनर तर बरं. फेअर अँड लवली लोक का घेतात? फेअर अँड लवली नावाचं एक क्रीम आहे. अच्छा, जुनं झालं का? आता ओरिओ आला असेल. आता ओरिओ फ्लेम, सॉरी. हा, त्याचे पोस्टर लागत नाही माहिती ना तुम्हाला? त्याचे पोस्टर नाही लागत. ती बाजूची सांगते, मस्त दिसते. हा, ओरिओ फ्लेम आहे, महागात ते. मला पण द्या म्हणून. माउथ पब्लिसिटी, तोंडी निरोप हा खूप महत्वाचा आहे. तर माझ्या सगळ्या मातृंना, इथे बसलेल्या माझ्या सगळ्या वडीलधारी लोकांना, माउथ पब्लिसिटी करा धर्माची, माउथ पब्लिसिटी करा संस्कृतीची, माउथ पब्लिसिटी करा आमच्या अभिविचाराची, संस्काराची. आणि ती करत असताना सुरुवात घरातनं करा. 25 मिनिटं म्हटले होते, 5 मिनिटं अजून राहिले. वैतागू नका. हा, वेळेचा पक्का आहे. तेवढ्यासाठी बोलवलंय मला. शंका निरासनाला 5 मिनिटं देऊया. आजचं सत्र संपलंय. या सगळ्या गोष्टीतनं मी काहीतरी भावनेच्या भरात जास्त बोललो असेल, की तुम्ही चुकीचं ऐकलं असेल, तर त्यामुळे काहीतरी मनात शंका असतील. काही शंका असतील आजच्या सत्रापुरता किंवा आतापर्यंत जो काही प्रवास, शंख उत्पत्तीचा इतिहास आणि साधना कशी करावी, हे जे मी तुम्हाला ते सांगितलं पण नाही. ते चेहरे असे एकदम, तू काहीच सांगितलं नाही. काही प्रश्न असतील तर 5 मिनिटं प्रश्न उत्तरी करूयात. मला जेवढं आत्मज्ञान आहे, माझं जेवढं ज्ञान आहे तेवढं मी सांगेन. नसेल माहित तर नाही सांगेन. मला माहिती आहे इथं बसलेले सगळे विद्वान आहेत आणि विद्वानांनाही प्रश्न पडतो हेही माहिती आहे. दक्षिणावरती शंख वाजवायचंच नाही. हा, त्याला तोंडच नसतं. वाजवणार कुठून? माझ्याकडे आहे, त्याला दाखवा. आवाज येऊ देतो. मोठा आहे. हा, चांगली गोष्ट आहे. मुद्दाम आणलाय. मुद्दाम ठरवून आणला असेल ना? हो. मुद्दाम आणला का म्हणताय? म्हणजे दाखवण्यासाठी. हा, ठरवून आणलाय दाखवायला. हा, मुद्दाम नसतं कोणी आणत. याच्यानं हा, आता बघा, हा एवढा मोठा दक्षिणावरती आहे. हा, आता याचा प्रॉब्लेम काय? हा मी वाजवतो, याच्यातनं ब्रह्मनाथ ओम निघत नाही. हा वाजवायला सोपा आहे, याच्यात वलय नाही आहे. हे तुम्हाला इथे काही दिसतंय का? आतमध्ये शिरा काही दिसतायत का? नाही. याच्यात दिसतायत का? नाही. याच्यात दिसतायत का शिरा? बोटे धरण्यासारखं ते वलय असतं. त्या वलयातून ब्रह्मनाथ निघतो. आता मी हा जो वाजवला, तो मी हा वलय यातनं काढू शकत. याचा आवाज सरळ फुकण्यासारखा येतो. पण मला काय पाहिजे? कंपन पाहिजे. हा वाजवता येतो का? वाजवता येतो. पण मला जे हवंय ते यातनं येत नाही. मी माठातलं पाणी पितो का? पितो. पण फ्रीज सारखं गार नाही होत, ते थंड होत. हा दक्षिणावरती, पण हा वाजवायचा नाही. दक्षिणावरती पूजेमध्ये पण आहे, छोटा आहे तो. हा, पण तिथं माहित नाही त्याचं तोंड का कोणी काढलं, पण हा वाजवायचा उपयोगाचा नाही. त्याचा आवाजच येणार नाही. आता मी यातनं ब्रह्मनाथ काढला, मी याच्यातनं माझा 7 खंडनाथ काढेल, मी याच्यातनं अर्धवलयनाथ काढेल, मी याच्यातनं सुदर्शननाथ काढेल, त्यातनं तो येणार नाही. आता मी वाजवताना तसा तुमचा आवाज निघाला ना, तसंच माझा म्हणजे तुम्ही नाहीये, आपण मानवच आहोत. जो फुंकर मारेल त्याचा आवाज निघेल, तो तसा नाही निघणार, तो अपेक्षित आहे. अजून प्रश्न? हा, उद्या येताना ज्यांच्याकडे शंका आहे त्यांनी आवर्जून घेऊन यायचा. पुढची जबाबदारी माझी, तुमच्याकडनं कसं वाजवून द्यायचं. ज्याच्याकडे नाही, मग आमच्याकडे नाहीच आहे, आम्ही यायचं का नाही, तर याच्यापेक्षा डबलचे या. उद्या आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही काहीतरी तुम्हाला एक हत्यार देणार आहे वाजवायला. मोठं हत्यार आणलंय.
बघून तुम्ही भारावाल. हा, अच्छा, खरा शंख कसा ओळखायचा? आता हा खूप मोठा प्रश्न आहे. मार्केटमध्ये काही शंख मिळतात, ते पांढरे शुभ्र देतात. एकदम पांढरे शुभ्र दिसणारा शंख हा शंखच असतो, पण त्याला बनवत असताना त्याला केमिकल लावलेलं असतं. ते तुम्हाला आपण म्हणतो ना, जाणकाराकडनं सोन्याकडनं कान टेकून घ्या असा अभिप्राय आहे. आणि इंजेक्शन डॉक्टरकडनंच घ्या, कंपाऊंडरकडनं घेऊ नका. वेळा वाकडे टोचलं की त्रास होतो. तर ज्याला माहिती खरं त्याच्याकडनं घ्यावा असं आम्ही सजेस्ट करतो. नसेल म्हणून जर शंख बघायचं तर जाताना बाहेर आमचा एक शंख धरून बसले, ते ओरिजिनल शंख कसे दिसतात एकदा बघून घ्या. हा हा, शंखाच्या साईज प्रमाणे त्याचा आवाज असून त्याचं दीर्घकालीन वादळही असतं. मानवी शरीराने कमीत कमी 6-7 इंचाचा शंख वाजवावा, ज्याचा ब्रह्मनाद हा कमीत कमी 35 सेकंद ते 40 सेकंद निघू शकतो. जर त्यापेक्षा मोठा घेतला तर 2000 लिटरच्या टाकीला 1 इंची पाईप बसवला तर ती टाकी खाली व्हायला अर्धा तास जातो. पण 2000 लिटरच्या टाकीला जर 3 इंची पाईप बसवला तर त्याला 5 मिनिटात खाली होते. तर आपल्या घशाचा, पोटाच्या आवाज जर 2 लिटरचा आहे तर आम्ही 20 इंची शंख घेऊन फायदा नाही. हो, नैसर्गिक शंख घ्यावा. आर्टिफिशियल शंखाला, जे आम्ही तुम्ही पुढे सांगतो, आम्ही जेव्हा आमच्या पत्रकात लिहिलेलं आहे की शंखामध्ये पाणी टाकून पिल्याने कॅल्शियम मिळतं. जेवढ्या गोळ्या तुम्ही वर्षभरात खातात तेवढंच पाणी तुम्ही शंखाचं जर पेलाय, जर वर्षभरात गोळ्या खाल्ल्यानंतर जेवढं कॅल्शियम वयस्कर लोकांना मिळतं, लहान मुलांना मिळतं, त्याचा प्रयोग जर 10% असेल तर शंखामधलं पाणी पिल्याने, जे रात्री भरून ठेवायचं, सकाळी तो प्यायचा. पाण्यात शंख ठेवा का शंखात पाणी ठेवा, ते पिल्याने 10% जे तुम्हाला वर्षभरात त्याचा गुण पडेल ते याचा 3 महिन्यात पडेल. हे आमच्याकडे प्रयोग आहे. अजून हा, हो, शंख कुठलाही घ्या, तो नॅचरल असला पाहिजे, तो दक्षिणावरती चालेल. हा हा हा, आतापर्यंत हा कोर्स फक्त अस्सल पुणेकर असल्या कारणाने आमचा दावा होता, आमची शाखा कुठेही नाही. पण समाजाचा ओघ बघता आणि समाजातलं अध्ययन बघता ते असं बोलून चालणार नाही. केशव शंकरनाथ पथकाचे एक ब्रांचेसनी मुख्य शाखा आहे, ती पुण्यात चालते पहिला, आणि ते आमच्या पुढच्या याच्यात येईलच की कुठे कुठे तुम्ही या पथकाशी जॉईन होऊ शकतात. तर पहिला आणि तिसरा शनिवार ओंकारेश्वर महादेव मंदिर संध्याकाळी 7 ते 8 शनिवारी. दुसरा, हा पुणे, मी पुण्याबद्दल बोलतोय आता, पुढचं पुढे बोलतो. दुसरा आणि चौथा शनिवार मनशांती दत्त मंदिर नदी पात्रात गरवारे पुलाच्या खाली पुणे संध्याकाळी 7 ते 8. हे पहिली शाखा आमची मालेगावला सुरू झाली, सेम टायमिंग सेम डेट मालेगाव. आणि मला असं वाटतं की ठाणेकर खूप जिद्दी आहे. ठाणेकर ही जिद्दी आहे असं आताच्या राजकारण्यांकडे बघून वाटतंय. ही माणसं तशी असतील ना. पीक एवढं भारी आहे. माझी दुसरी शाखा खूप फोन येतात आणि ठाण्यातलेच जास्त फोन आहेत, ते कधी चालू करतात. जर तुम्ही सहकार्य केलं तर लगेच येते होईल. नाही वाजवला पाहिजे, कारण की तुमचं ते पोटाच्या आतड्याच हे होतात आणि नुकतंच तुम्ही काहीतरी खाल्लंय, त्याला एक पचनक्रिया, एक शास्त्र आहे आपलं, ते पचनानंतर करावं. पण आम्ही काय सांगतो की संध्याकाळी सकाळी वाजवत असं तर रात्री पोटभरून जेवण करून घ्या, किंवा सकाळी काहीतरी पौष्टिक असं काहीतरी पेय प्या, लिक्विड काहीतरी घेतलेलं चालतं. पण मी आत्ताच जेवलोय, अरे सर म्हटले जेवलं लगेच शंख वाजवायचं तर त्रास होईल. निघणार काय नाही बाहेर, पण त्रास होईल. तर शक्यतो तसं करू नये. उपाशी पोटी व्यायाम करतो ना आपण, तसा हा व्यायामाचा आहे काही. हा, हे कसं आहे माहितीये का, त्याला काय उपमा देऊ मी. पंढरपूरला पायी जाणं, पांडुरंग भेटणं आणि त्या दिवशी निराकार उपवास ठेवणं तसंच आहे. गाडीत पंढरपुरात जाणं आणि तिथे जाऊन
काहीतरी शाबुदाना खाणं पांडुरंगाचं दर्शन घेणं यातलं कुठलं शास्त्रोक्त आहे? पायी जाणं, निराकार राहणं आणि पांडुरंगाचं दर्शन घेणं. जेवढं सत्य एवढंच आहे की सगळ्यांनी कसं करावं, शक्य झालं तर तुम्ही साधू संतांच्या लाईनीत असाल. ब्रह्ममुहूर्तावर शंखवादन जर केलं आणि ते सातत्यपूर्ण तुमच्याकडनं धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला तर तुम्ही साधू संतांच्या लाईनीत बसल्याशिवाय राहणार नाही. एवढं महत्व त्याला आहे. तुमच्या ताकद आहे तेवढं. 3 मिनिटं राहिले, 3 मिनिटात आपण 3 वेळा ओंकार घेऊया आणि जय घोष ठेवूया. हा, त्या जय घोष नंतर या पथकाशी कसं जोडायचं त्याच्या आधी, जय घोष घ्यायच्या आधी तुमच्या आदिती समुद्र हे सांगते की पथकाला तुम्ही कुठे व्हिजिट देऊ शकतात. नितीन महाराज शोधणार सापडणार नाही ना, कुठे शोधणार माणसाला, तर पथकाशी ते जोडायचंय. ते सांगते. मी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. आवडलं का? उद्या यायलाही आवडेल ना? आमचं इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब अशा 3 ठिकाणी आमचे हँडल्स आहेत. केशव शंभरनाथ पथक हा, सगळं झालं की जय घोष पण होते. सच्चिदानंद भगवान की जय. आतापर्यंत वाजवलेले प्रत्येक ठिकाणचे अर्थात काशी विश्वनाथ ला सगळे अख्खं पथक गेलं होतं ते. त्याच्यानंतर गंगा आरतीला पूर्ण पथकाला मानाने बोलवलं होतं की तुम्ही या वाजवायला. त्यामुळे गंगा आरतीचा व्हिडिओ हे सगळे, आणि अर्थात अयोध्येला सुद्धा पत्र पाठवलं गेलं आणि म्हणून मग पथक तिथे गेलं. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ तुम्हाला या 3 हँडल्स वरती बघता येतील. हँडलचं नाव केशव शंभरनाथ पथक हेच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपले नितीन सरच सकाळी ऑनलाईन क्लास घेतात. विनामूल्य क्लास आहे. ज्यांना तुम्हाला तुमच्या फॅमिलीला किंवा मित्र परिवाराला कोणालाही शिकायचं असेल तर हा विनामूल्य क्लास आहे. तुम्ही कोणी अटेंड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल आणि तो क्लास सुरू होईल. धन्यवाद. हा, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी संध्याकाळी 9 ते 10 आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ऑनलाईन वर्ग. देश माझ्या सकाळी 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 हो सकाळी मधली वेळ असतो ना, तिकडचे पण उठतात परदेशातले. हा, तो सकाळी असतो. आपण सांगायला जे आहे की सर तुम्ही त्या पद्धतीने करा. बँड्रावरनं कोणी आलं का? बँड्रावरनं. हा, धन्यवाद. या